how to tap in angelic protection. देवदूत आपल्याला जी मदत देतात ती मदत आणि देवदूत जे आपल्याला संरक्षण देतात ते संरक्षण याच्यामध्ये हात कसा घालायचा हे कसं प्राप्त करून घ्यायचं हा मी विषय आज सुरू करत आहे. We'll open our Bibles to Daniel chapter 6 verse 22. दानिएलचा 6वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन आपण यावेळेला काढूया. Daniel 6:22. दानिएल 6:22. My God has sent his angel and has shut the lions' mouths that they have not hurt me. For as much as before him innocency was found in me, and also before thee, O king, have I done no hurt. दानिएलचा 6वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहाची तोंडे बंद केली आहेत म्हणून त्यांनी मला उपद्रव केला नाही, कारण त्याच्या समोर माझ्या ठाई निर्दोषता असलेली आढळली आणि हे राजा तुझ्या समोरही मी कोणास काही उपद्रव केलेला नाही. Praise the Lord. आमेन. You know, in the age we live, ज्या काळात आपण जगत आहोत many people don't believe in the existence of angels. तर या सध्याच्या काळामध्ये अनेक माणसं देवदूतांचं अस्तित्व नाकारतात, देवदूतांच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. Some people do believe the existence of angels, काही लोकांचा देवदूतांवर किंवा देवदूत आहेत या गोष्टीवर विश्वास आहे किंवा असतो, but they have a warped image of the angels. परंतु देवदूतांविषयीची त्यांची प्रतिमा वेगळीच असते. You know, we have portraits of baby angels that appear very cute and chubby with wings and they fly about. आणि आपल्याकडेही बघा फोटो आपल्याला सापडतात किंवा मिळतात असे बाजारामध्ये की देवदूताचे फोटो म्हटले तर लहान असं बाळ एकदम गुडगुडीत असं काहीतरी चित्र आपल्या समोर असतं. With tiny angels and pretty angels and छोटासा देवदूत, त्याला पंख आहे, गुटगुटीत आहे, सुंदर आहे. so most of those cards or the Christmas cards you see those portraits of tiny baby angels. तर क्रिसमस कार्डवर म्हणा किंवा अशा बऱ्याच कार्ड्सवरती आपल्याला हे लहान लहान छोटे छोटे देवदूत किंवा त्यांची चित्र अशा पद्धतीची रंगवलेली दिसतात. And sometimes I feel the devil is instrumental in putting this kind of portrait before us. आणि कधी कधी मला असं वाटतं की सैतानच एक वाहिनी आहे की जो सैतान आपल्या समोर देवदूतांविषयीची अशी ही छबी किंवा प्रतिमा निर्माण करून ठेवत आहे. Because the devil does not want you to take the help of angels. कारण अर्थातच सैतानाची इच्छा नाही की आपण Amen. देवदूतांची मदत घ्यावी. And so he puts before you very chubby angels, आणि म्हणून सैतान काय करतो की आपल्या समोर तुमच्या समोर असे गुडगुटीत देवदूत आणून ठेवतो. small baby म्हणजे angels. गुडगुटीत देवदूतांचं चित्र, छोटे छोटे असे गब्बू गब्बू. So you just look at them as a cute little thing. आणि मग आपण त्या देवदूतांकडे बघता किती क्यूट आहे असं आपली प्रतिक्रिया अशी असते. But how strange, when you read the Bible, you see all the angels are full grown angels. परंतु जर बायबल आपण वाचलं तर पहा किती फेरफार पडतो, कारण की बायबल आपल्याला संपूर्ण वाढ झालेल्या देवदूतांविषयी सांगत आहे. You never read about baby angels. कुठेच आपल्याला बायबल देवदूत छोटे आहेत, लहान आहेत, बालक आहेत असं कुठेच नाही. In fact, every time I read angels, I see how powerful they are. कारण की उलट पक्षी जेव्हा जेव्हा मी देवदूतांविषयी वाचतो मी पाहतो की किती सामर्थ्यवान आहेत ते, किती सामर्थ्यवान रीतीनं त्यांच्याविषयी लिहिलेलं पण आहे. And that's why many people don't get angelic help because they either don't believe in the existence of angels, आणि म्हणून बऱ्याच माणसांना देवदूतांचं सहाय्य मिळत नाही. त्याच्या मागचं एक कारण असं की ते देवदूतांवर कदाचित विश्वासच ठेवत नाही, or then if they do believe, they believe them as small chubby baby angels. किंवा त्यांनी देवदूतांवर जर विश्वास ठेवला तर त्यांचा विश्वास देवदूतांविषयीनं असा असतो की कोणीतरी लहान छोटं असं गुडगुटीत वगैरे. And some say it's just a myth. आणि काही तर म्हणतात की ही कथा आहे, म्हणजे दंतकथा आहे. And some others say काही म्हणतात that they existed only in the Old Testament times. काहींचं मत असं पडतं की देवदूत फक्त जुन्या करारातल्या काळात होते And you never read about them in the New Testament. आणि नवीन करारात काही देवदूतांविषयी आपल्याला वाचायला मिळत नाही असं काहींचं मत पडतं. And surely in our times there are none of them. आणि नक्कीच आपल्या काळामध्ये नाहीच आहेत म्हणजे त्यांच्यातले कोणी. And so people today believe in demonic activity more than angelic activity. आणि म्हणून अलीकडे माणसांचं कसं होतं की सैतानी कृत्यांवरती लोकांचा जास्त विश्वास असतो. देवदूतांचं जे काही कार्य आहे, देवदूत जे काही मदत करतात त्याहीपेक्षा जास्त लोकांचा अलीकडे सैतानी कार्यकारिणीवरती विश्वास पक्का आहे. That's how the devil is winning. आणि अशा पद्धतीनं सैतान लोकांना बहकवून सैतान जिंकत आहे.
Because कारण people start believing in demonic activity, but they don't start believing in angelic activity. लोकांचं मग कसं व्हायला लागतं की सैतानी कृत्यांवर जास्त विश्वास त्यांचा बसत जातो भक्कम, पण देवदूत सुद्धा आहेत, देवदूतही कार्य करतात यावर लोकांचा विश्वासच नसतो. And that's why they miss the blessings that come forth from the angels. आणि म्हणून देवदूतांकडून जे काही आशीर्वाद येत असतात ते काही माणसं पुरेपूर रीतीनं चुकवून बसतात. Some people have studied and they have come to at least 118 times the angels are mentioned in the Old Testament. 108 वेळेला जुन्या करारात देवदूतांचा उल्लेख केलाय असं काहींनी अभ्यास करून सांगितलं. But you know, the wonder is that 165 times angels are mentioned in the New Testament. पण आश्चर्याची बाब ही आहे की नवीन करारामध्ये 165 वेळेला देवदूतांचा उल्लेख आहे. Did you see that there is more angelic activity in the New Testament than in the Old Testament? म्हणजे याचा अर्थ असा लागला की जुन्या करारापेक्षा नवीन करारामध्ये देवदूतांची कार्यकारिणी जास्त आहे. Praise the Lord. म्हणून देवाला धन्यवाद. That means in the New Testament there are more angelic activity than we could ever read it in the Old Testament. याचा अर्थ असाच लागला ना की जुन्या करारामध्ये देवदूतांच्या विषयीनं जे काही लिहिलेलं आहे, देवदूतांची जी काही कार्यकारिणी आहे त्याहूनही जास्त नवीन करारामध्ये त्यांचा उल्लेख आणि त्यांचं कार्य आहे. How much we are losing the help that we could avail of angels. आणि मग देवदूतांकडनं आपल्याला जी काही मदत मिळत असते किंवा मिळणार असते त्याच्याविषयीचं ज्ञानच आपल्याला नसल्यामुळे आपलं किती नुकसान आहे किंवा आपण किती अजाण आहोत. Again, परत if you read in the four Gospels, 4 शुभवर्तमानं जर आपण वाचली in the four Gospels there are only 29 times mentioned about angels. 4 शुभवर्तमानांमध्ये फक्त 29 वेळेला देवदूतांचा उल्लेख आहे. And other 100 and more times are mentioned in the whole letters and other books. बाकी 100हून जास्त वेळेला इतर नवीन करारातल्या अध्यायांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये पत्रांमध्ये पॉलने लिहिलेल्या देवदूतांचा उल्लेख आहे. That means म्हणजे after the day of Pentecost more an angelic activity is seen. याचा अर्थ असा लागतो की पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर देवदूतांची कार्यकारिणी वाढत्या प्रमाणात दिसायला लागली. Praise the Lord. Amen. I mean, it should open our eyes. त्यातनं आपले डोळे उघडायला पाहिजेत असं मला वाटतं. That means we need to know याचा अर्थ the आपल्याला activities of angels. याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की देवदूत काय करतात, देवदूतांचं कार्य काय असतं. That also shows us त्यातून आपल्याला हेही कळतं God is not uncomfortable with acknowledging the existence of angels. की देवदूत अस्तित्वात आहेत याविषयीनं देव कुठेच अनकम्फर्टेबल नाहीये किंवा देवाचं असं काही म्हणणं नाहीये की मला देवदूतांचं अस्तित्व लपवायचंय, जाहीर करायचं नाहीये, असं नाही. That means म्हणजे we are so hesitant in speaking about angelic activity याचा अर्थ आपण किती देवदूतांच्या कार्याविषयी बोलायला हैगय करतो and we feel uncomfortable. आणि देवदूतांचा विषय निघाला की आपल्याला कसं तरी वाटतं. But God is not uncomfortable. पण देवाला नाही असं वाटत. That's why he mentioned about angelic activity more after the day of Pentecost. आणि म्हणून देवाने पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर देवदूतांच्या कार्याविषयी जास्त उल्लेख केलेला आहे. And how sad. आणि ही किती दुःखाची More बाब people recognize the existence of demons than the existence of God's holy angels. की ही किती दुःखाची बाब की अलीकडे जास्तीत जास्त माणसं सैतानी कृत्यांविषयीनं भक्कम विश्वास ठेवून आहेत, परंतु देवदूत अस्तित्वात आहेत, देवदूतही कार्य करतात यावर लोकांचा विश्वासच नाही. Once you acknowledge their existence, एकदा का आपण किंवा तुम्ही देवदूतांचं अस्तित्व कबूल केलं you will take their help की आपण देवदूतांची मदत घ्यायला and they लागतो will help you. आणि देवदूत आपल्याला तुम्हाला मदत They करतील, will protect you. देवदूत तुम्हाला आपल्याला सुरक्षित ठेवतील. They are ministering angels ते देवदूत सेवा करणारे दूत आहेत, reserved only for us. फक्त आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. If you see in the Old Testament, जर जुन्या करारात आपण पाहिलं, Hagar saw angels, हागारेनं देवदूत पाहिला, Ishmael saw angels, इश्माएलनं देवदूत पाहिला, angels spoke to Abraham, देवदूत अब्राहमाशी बोलले, angels saved Lot's life देवदूताने लोटाचं जीवन वाचवलं just because he was righteous.
केवळ एकच कारण की तो नीतिमान होता म्हणून. Jacob saw angels. याकोबाने देवदूत पाहिले He met some of them on his way. आणि मार्गात त्याने त्यातल्या काहींना पाहिलं And so many times they came to his assistance. आणि अनेक वेळेला बऱ्याच वेळेला हे देवदूत त्याच्या मदतीला सुद्धा आले. Moses saw the angels in the burning bush. मोशेनं जळत्या झुडपात देवदूत पाहिले किंवा देवदूत पाहिला. The children of Israel saw the angels because they were in the pillar of fire leading them in through the wilderness. इस्रायली लोकांनी देवदूत पाहिले कारण अग्निस्तंभाद्वारे हे देवदूत त्यांना मार्गदर्शन करून चालवत असत. It was not the pillar of cloud, it was the angel leading them. तो काही मेघस्तंभ नव्हे का अग्निस्तंभ नव्हे तर देवदूत त्यांना चालवत होते. Amen. Amen. Angels were there in the pillar of cloud and fire. म्हणजे त्या मेघस्तंभात किंवा त्या अग्निस्तंभात देवदूत होता की जो त्यांना चालवायचा. Even Stephen in the New Testament says नवीन करारामध्ये स्टेफन सुद्धा म्हणाला that Moses spoke to an angel on Mount Sinai. की मोशे सिनाय डोंगरावर देवदूताशी बोलला. It was the angel who gave the 10 commandments to Moses. देवदूतानं 10 आज्ञा मोशेला दिल्या. If you read Exodus and Numbers, निर्गमाचं पुस्तक आणि गणना पुस्तक जर वाचलं they are filled with incidents where angels went with the children of Israel for battle. तर निर्गम आणि गणना ही दोन्ही पुस्तकं या घटनांनी भरलेली आहेत की जिथे हे उल्लेखलेलं आहे की देवदूत त्यांच्या बरोबर लढाईला युद्धाला जायचे. And angels, they used to smite entire armies. आणि देवदूत संपूर्ण लष्कर संपूर्ण सैन्य शत्रूचं खलास करून टाकायचे. Even Gideon, गिदोन देखील when he was living in fear, the angel came to meet him. जेव्हा गिदोन घाबरून जगत होता भ्यालेला होता तेव्हा देवदूत त्याला भेटायला आले. His commission came from the angel. आणि त्याचं जे काही काम होतं ते देवदूताकडून देवदूतांच्या हस्ते त्याला प्राप्त झालं. Even Samson's mother spoke to an angel. शमशोनाची आई देखील देवदूताशी बोलली. David saw an angel. दाविदानेही देवदूत पाहिला. In fact, David saw the angel several times in his lifetime. उलटपक्षी दाविदाने देवदूत आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला पाहिले. An angel strengthened Elijah देवदूताने एलियाला शक्ती दिली when he was depressed, and that too twice. जेव्हा तो नैराश्यात गेला तेही एकदा नाही दोनदा. Shadrach, Meshach and Abednego, शद्रक मेषक अबेदनगो when they were thrown in the fiery furnace, जेव्हा त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं there was the angel walking. तिथे देवदूत चालत होता. Angels were always there at their disposal, helping them, protecting them. आणि सदैव देवदूत त्यांच्या हाताशी त्यांना मदत करायला तयार असायचे. What does it show? याचा अर्थ काय? Angels are constantly at our disposal. याचा अर्थ असाच लागतो की देवदूत सदैव आपल्या हाताशी आपल्या मदतीला हजर आहेत. They don't age. ते वयाने वाढत नाही. They are not subject to death. ते वृद्ध होत नाही. ते मरत नाही. That's why their numbers remain constant. आणि म्हणून त्यांची जी संख्या आहे ती तेवढीच राहते. Amen. Bible in Deuteronomy 33 verse 2 says, अनुवाद 33 त्यातलं दुसरं वचन सांगत आहे. Moses saw the angels and he saw 10,000 angels on Mount Sinai. अनुवाद याचा 33वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन म्हणतं यहोवा सिनायापासून आला आणि सेईराहून त्यांच्यावर उगवला. पारान डोंगरावरून तो प्रकाशला आणि 10,000 पवित्र यांच्या संगती तो आला. Did you see that? 10,000 पवित्र हे जे लिहिलेले आहे ना ते देवदूत. David saw angels more than 2 times. दाविदाने देवदूतांना 2 पेक्षा जास्त वेळा पाहिलं. In fact, in Psalm 68:17 he says he saw 20,000 angels at one time. स्तोत्र 68:17 मध्ये तर लिहिलंय की त्याने एकदा 20,000 देवदूत एकत्र पाहिले. John was taken up to heaven. योहानाला स्वर्गात उचलण्यात आलं. He also saw angels. त्यांनी देवदूत पाहिले. He saw myriads of them. अनेक पाहिले. The book of Hebrews says इब्रीकराच्या पत्रात लिहिलंय there are innumerable myriads of angels. अगणित देवदूत आहेत. Paul says पॉल म्हणतो in 2 Thessalonians 1st chapter verse 7, 2 तेसल्ली 1:17 angels are very, very powerful. देवदूत अतिशय सामर्थ्यवान आहे. Though they are not omnipotent, but they are very powerful. ते खूप सामर्थ्यवान आहेत. जरी ते ऍट अ टाइम सर्वत्र असू शकत नाही They can move very rapidly. पण पटकन चपलतेनं कार्य करू They शकतात. are not omnipresent. सगळीकडे एकाच वेळेला हाच देवदूत असू शकणार नाही. That shows God has millions of angels. याचा अर्थ असा लागतो की देवाकडे करोडो मिलियन्स
देवदूत आहेत. See, if only God would open our eyes, we can see angels right now flying around in this whole place. म्हणजे देवाने जर केवळ आपले डोळे उघडले तर इथं देखील आपल्याला अनेक देवदूत उडताना दिसतील, Yes, हजर दिसतील. they are very busy creatures. अतिशय व्यस्त असे प्राणी आहेत. They are all working for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी सगळेच्या सगळे काम करतायत. They are working for the betterment of the saints of God. देवाच्या संतांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्यांना मदत मिळावी म्हणून कार्य करतायत. You know, Joseph also was visited by angels 3 times in a Yes. dream. योसेफाची भेट पण स्वप्नाद्वारे देवदूतांनी 3दा घेतली. When he was in danger, जेव्हा तो धोक्यात होता, the New Testament Joseph I'm talking about. नवीन करारातल्या योसेफाविषयी मी बोलत आहे. When he was in danger, जेव्हा तो धोक्यात होता, he was told by the angels to flee to Egypt. देवदूतांनीच त्याला सांगितलं की मिस्र देशी पळून जा. And he was also informed when it was safe to leave Egypt and come back to Nazareth. आणि त्याला हेही सांगण्यात आलं की मिस्र देश सोडून नाझरेत गावी त्यांनी परत कधी यावं हे देवदूतांनीच त्याला This सांगितलं. is in the New Testament. हे सगळं नवीन करारात लिहिलेलं आहे. That means याचा अर्थ the same equal kind of protection and help is given by the angels. त्याच पद्धतीचं तेवढीच मदत देवदूतांद्वारेही मिळते. And these angels are all over the earth. आणि हे देवदूत संपूर्ण जगभरात आहे. And I told you there are individual angels also. मी तुम्हाला सांगितलं वैयक्तिकरित्या सुद्धा देवदूत येऊन मदत करतात. Jesus said their angels behold the face of the Father in heaven. व्यक्तिगत देवदूत म्हणजे आपापले स्वतःचे सुद्धा देवदूत आहेत. Each one of you has an angel. Do you know that? तुमच्यातल्या प्रत्येकाचा देवदूत आहे. Each one, I mean, people are shocked. as well. प्रत्येकासाठी मदत करणारा देवदूत आहे. तुझा have an तुला, angel. माझा मला, तुझा तुला आणि माझा मला. I don't know how many are excited about it, but I am very excited. मला माहित नाही हे ऐकून कितींना आनंदही होतोय का होत नाही, पण मला फार आनंद होतो. Many people are not excited about angels. बरीच माणसं देवदूतांविषयी ना ऐकल्यानंतर फारशी आनंदी वगैरे होत नाही. They think it's only in the Bible. It त्यांना असं looks वाटतं good in की- the Bible, not in our presence. त्यांना असं वाटतं की देवदूत एंजेल्स वगैरे म्हणजे फक्त बायबल मधलं आहे, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. And that's why they live in fear all their life. आणि म्हणून मग बरीच बिलीवर माणसं घाबरूनच जगत That's why they never tap in the forces that come from angelic help. आणि म्हणून देवदूतांच्या मदतीतनं जी काही शक्ती मिळते त्यात ते हात कधी घालतच The नाही. Bible says each one of us has an angel. पण बायबल म्हणतं की आपल्याला प्रत्येकाला आपापला देवदूत दिलेला आहे, माझा मला आणि तुझा तुला. Just because you become old doesn't mean they just drop off. आता केवळ आपण वयाने वाढतो आणि वृद्ध होत जातो म्हणून देवदूत आपल्याला मध्येच साथ सोडून निघून जातात असं नाही. That's why some Christians believe आणि म्हणून काही ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे. only children have angels. When you grow up, then you are too wise to need an angel. आणि म्हणून काही ख्रिश्चन माणसांचा असा विश्वास आहे की फक्त लहान बाळांनाच आपापले देवदूत असतात, मग आपण मोठे झाल्यानंतर आपल्याकडे देवदूत नसतात नाही आम्ही खूप हुशार आहे, आम्हाला गरज नाही आहे. असं. हालेलुया. Say, we all need angels. असं नव्हे, आपल्याला सगळ्यांना देवदूतांची We गरज all आहे. need angels. आपल्याला सगळ्यांना देवदूतांची गरज आहे. आमेन. Amen. हालेलुया. So there are individual angels. तर व्यक्तिगत देवदूत आहेत, There are angels for each church. प्रत्येक चर्चसाठी दिलेले देवदूत आहेत. We read in the book of Revelation. प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण हे वाचतो. Each church had an angel. प्रत्येक मंडळीला देवदूत होता. All the 7 Gentile churches, they had an angel. सगळ्या 7 परराष्ट्रीय मंडळांकडे चर्चकडे आपापला स्वतःचा देवदूत होता. So Vineyard Workers Church has an angel. विनयार्ड वर्कर्स चर्चचाही देवदूत आहे. Praise God. हालेलुया. There is an angel for Vineyard Workers Church. तर विनयार्ड वर्कर्स चर्चसाठी पण देवदूत ठेवलेला आहे. And that's how this church is protected. अशा पद्धतीनंच तर हे विनयार्ड आजपर्यंत सुरक्षित राहिले. Praise God. Amen. And the gates of hell shall not prevail against it. आणि नरकाचं द्वार त्याविरुद्ध टिकणार नाही. God has kept his angels for every church. देवाने प्रत्येक चर्चसाठी देवदूत ठेवलेला In आहे. fact, the Bible says God has kept angels for each town. उलट पक्षी बायबल म्हणतं की देवाने प्रत्येक गावासाठी पण देवदूत ठेवला. For each land there is an angel. प्रत्येक प्रदेशासाठी पण देवदूत आहे. In fact, Revelation 16:5 says, प्रगटीकरण 16:5 मध्ये तर असं लिहिलेलं आहे, there are angels of the waters. पाण्याचाही देवदूत आहे. There are angels of the waters. पाण्यांचाही देवदूत आहे. If there are angel of the waters, then there has to be an angel of the land as आणि well. पाण्यांचाही जो देवदूत आहे पाणी सांभाळणारा, तर मग प्रदेशाचा, जमिनीचा, गावाचाही देवदूत असणारच. Revelation 14:18 says, प्रगटीकरण 14:18 there is an angel who has power over fire. एक देवदूत असा आहे की ज्याला अग्नीवर अधिकार आहे. He has power over fire. अग्नीवर अधिकार असलेलाही देवदूत आहे. And so anywhere any fire takes place, they are there to help you. तर जिथे कुठे जी काही अग्नी असते किंवा आग लागते तिथे देवदूत मदत करायला आहेत.
to save you, to protect you. तुम्हाला वाचवायला, सुरक्षित ठेवायला. Revelation 7:1 says, प्रगटीकरण 7:1. there are 4 angels that have control over the winds of the earth. प्रगटीकरण 7:1 मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे राहिलेले पाहिले. त्यांनी पृथ्वीतील 4 वाऱ्यास धरले. Say that. They have power to control the winds that म्हणजे- blow over the earth. जो वारा पृथ्वीवर वाहतो त्या वाऱ्याला ताब्यात ठेवायचाही ताबा या देवदूतांकडे. Praise God. There देवाला are other धन्यवाद. angels who are powerful and who are judges. काही देवदूत सामर्थ्यवान आहेत आणि न्यायाधीश आहेत. And they execute judgments of God. आणि देवाचा न्याय ते देतात, पुकारतात. You know, 2 were sent to Sodom and Gomorrah 2 त्यातले देवदूत सदोम गमोराला पाठवण्यात आलेले. to execute God's judgment upon those 2 lands. आणि देवाचा न्याय त्या 2 गावांवरती काय होता ते पुकारायला 2 देवदूत आले. That means there are angels who are judgmental angels. याचा अर्थ न्याय करणारे, न्याय येऊन पुकारणारे पण देवदूत आहेत. We also read about one angel who killed 1,85,000 Assyrian soldiers. 1,85,000 असिरियन सैनिकांना मारणाराही देवदूत आहे. In one night he killed 1,85,000 soldiers. 1,85,000 सैनिक एका देवदूताने एका रात्रीत ठार मारले असाही देवदूत आहे. आमेन. Because they were attacking Jerusalem कारण यरुशलेमेवर ते हल्ला करत होते and they prevented all the attacks. आणि त्या One angel did that. एका देवदूताने तो यरुशलेमेवर येणारा सगळा हल्ला वाचवला, थांबवला त्या सैनिकांना ठार मारून. So now when you go to the shop to buy some greeting card or whatever Christmas card, don't find a cute little angel flying there like babies and pick them up and say these are angels. तर आता जेव्हा तुम्ही क्रिसमसच्या दरम्यान काहीतरी क्रिसमस कार्ड वगैरे घ्यायला बाजारात जाल तेव्हा छोटासा लहानसा असा गुटगुटीत एंजल दाखवलाय, देवदूत दाखवलेला आहे असं बघून ते कार्ड घ्यायचं मन होऊ Because शकतं. that kind of impression you will have in your mind concerning angels. कारण की मग काय होतं, त्याच पद्धतीची छाप आपल्या डोक्यात देवदूतांविषयीनं राहून जाते. You know, Bible says in Psalm 78 verse 49, स्तोत्र 78 त्यातलं 49वं वचन बायबल म्हणतं, there are a band of destroying angels नाश करणाऱ्या देवदूतांचं पण एक सैन्य आहे. and they were sent to torment the Jews in the wilderness आणि त्यांना अरण्यातील यहुद्यांना छळायला पाठवले when they rebelled against God. जेव्हा त्यांनी देवाविरुद्ध बंड पुकारलेलं त्यावेळेला. That means there is a role played by each angel. याचा अर्थ काय लागतो, याचा अर्थ असा लागतो की प्रत्येक देवदूताची एक भूमिका आहे. Amen. Amen. You know the archangel Michael, आद्य देवदूत मिखाएल, Bible says in Daniel 12:1, he is the protector of Israel. दानिएल 12:1 मध्ये त्याच्याविषयी असं लिहिलंय की तो इस्रायलचा रक्षण करताय. Jesus said in Matthew 18:10 that the children have guardian angels. मध्य 18:10 येशू म्हणाला लहान लेकरांचे संरक्षण करणारे देवदूत आहेत. Paul said in Hebrews 1:14 they are ministering spirits. इब्रिकरास 1:14 पॉल म्हणाला सेवा करणारे देवदूत आहेत. That's why म्हणून I always pray, मी नेहमी प्रार्थना करतो Lord, की प्रभू please post an angel at my house माझ्या घरापाशी एक देवदूत उभा ठेव, to watch over my family. माझ्या परिवाराकडे लक्ष द्यायला. I don't know how many of you pray this kind of prayer. तुमच्यातली किती माणसं अशा पद्धतीची प्रार्थना करतात मला माहित नाही, Praise God. पण देवाला धन्यवाद, Many of you do it. तुमच्यातली बरीच माणसं करतायत. But what kind of impression do you have when of an angel? पण देवदूताविषयीची काय प्रतिमा तुमच्या डोक्यात आहे, काय छबी तुमच्या डोक्यात They आहे? are mighty angels. देवदूत महान, अगदी Powerful बलवान, angels. सामर्थ्यवान. आमेन. When I fly, जेव्हा मी जातो कुठे, I say, Lord, जेव्हा मी कुठे जात असतो, परदेशी जात असतो, मी म्हणत असतो प्रभू surround my plane with angels हे माझं विमान तुझ्या देवदूतांनी भर and give me a safe flight. आणि मला सुखरूप असा प्रवास दे. एकदाच prayer करतो असं बस. एकदाच म्हणतो बास. Then let it hit any air pockets or anything, turbulence or anything. आणि Nothing मग ते happens. विमान उडताना प्रवास करताना काही असू दे, मग हवामान मध्ये खराब आढळू दे, काही होऊ दे, Amen. I'm Amen. not concerned. मग मला काळजी होत नाही. Because at the beginning of the flight I prayed. कारण की प्रवासाच्या सुरुवातीलाच मी प्रार्थना करून टाकतो की अवतीभोवती या विमानाच्या तू देवदूत ठेव. Amen. Amen. Some keep on praying during the whole flight and they miss their enjoyment also. काही माणसं काय करतात की विमानाच्या प्रवासामध्ये संपूर्ण प्रवासभर त्या भीतीपायी प्रार्थनाच करत बसतात की कुठे पडतं का काय, कुठे पडतं का काय. असं नव्हे, सुरुवातीला एकदाच करून टाका म्हणजे कमीत कमी त्या विमानातल्या प्रवासाचा आनंद तर घेता येईल. Some go for picnic but they pray all the time
from going to the picnic and coming back home, they are only praying for safety. काही लोक पिकनिकला जातात, सहलीला जातात आणि जाण्यापासून परत येईपर्यंत सारखी त्यांची प्रार्थना चाललेली असते की आम्हाला सुखरूप परत आण. Amen. म्हणजे केलं काय तर म्हणे पिकनिकला गेले पण सारखी प्रार्थनाच. Amen. आमेन. Praying for safety. की आम्हाला सुखरूप ठेव, आम्हाला Once you सुखरूप ठेव. pray for safety and then enjoy your picnic. एकदाच निघताना प्रार्थना करून टाकायची की आम्हाला सुखरूप ठेव, सुखरूप ने सुखरूप आण आणि मग काय नाही पिकनिक मजा. Praise the Lord. Amen. Psalm 91:12 says, स्तोत्र 91:12 लिहिलेलं आहे. "For he will give his angels charge concerning you to guard you in all your ways." स्तोत्र 91 त्यातलं 12वं वचन सांगत आहे, ते आपल्या हातांवर तुला झेलून धरतील, नाही तर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्यांची ठेच लावून घेशील. I'm saying all this because I have seen angels. मी हे सगळं सांगत आहे कारण की मी देवदूत पाहिलेले आहे. God opened my eyes once to see angels. देवानी एकदा माझे डोळे उघडले देवदूत बघायला. So I saw these angels. या देवदूतांना मी पाहिलंय. And they are very powerful angels. फार सामर्थ्यवान देवदूत And आहेत they are real helpers. आणि फार म्हणजे खरोखर मदत करणार आहेत. So today we are going to speak of angels as helping angels. 7 देवदूतांविषयी बोलताना ते मदत करणारे देवदूत आहेत हे मी बोलणार Or आहे. protecting angels. किंवा ते संरक्षण देणारे देवदूत आहेत हे मी बोलणार आहे. Now, not all angels are in this category. सगळे देवदूत या वर्गात पडत नाही. There are worship angels काही आराधनेचे देवदूत आहेत, and they work differently. त्यांचं कार्य वेगळं आहे. There are warring angels काही युद्धाचे देवदूत आहेत, and they work differently. त्यांचं काम वेगळं आहे. There are messengers angels or message giving angels काही निरोप देणारे निरोपे देवदूत आहेत, and they minister differently. त्यांचं काम वेगळं आहे. There are angels that always stand in the presence of God काही देवदूत सदैव देवाच्या सहवासात उभे राहणार आहेत, and they त्यांचं काम आहे. minister differently. त्यांचं काम वेगळं आहे. And so all these are different beings that God has made throughout His creation. तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी देवानं निर्मितीमध्ये निर्माण करून ठेवलेल्या आहेत. Now ministering angels, आता सेवा करणारे दूत they are specially sent to minister to all of physical needs. खास करून आपल्या सगळ्या शारीरिक गरजा भागवायला हे दूत पाठवलेले They आहेत. are also sent to minister to our mental needs. आणि आपल्या मानसिक गरजा भागवायला सुद्धा आपल्या मानसिक आणि शारीरिक गरजा भागवायला सेवा करणारे दूत पाठवलेले आहेत. So they may come as a provider for you तर आपल्याला पुरवठा करण्यास्तव ते येतील, and to protect you, आपल्याला सुरक्षित ठेवायला ते येतील, to strengthen you, आपल्याला शक्ती द्यायला ते येतील, to lead you and guide you also. आपल्याला चालवायला मार्गदर्शन करायलाही ते येतील. But now since we are in the study of only protecting angels, आता मात्र केवळ आपण संरक्षण देणाऱ्या देवदूतांच्या अभ्यासात असल्यामुळे we will dwell on the angelic ministry for protection. संरक्षणासाठी ही देवदूतांची काय सेवा असते, म्हणजे संरक्षण देणाऱ्या देवदूतांचं काम काय हे बोलू. From the life of Daniel, दानिएलच्या जीवनातून we see the activity of angels in an individual's life. आपल्याला देवदूतांचं कार्य व्यक्तिगत प्रत्येक माणसाच्या जीवनात दिसून येतं. And from his life, त्याच्या जीवनातून relating to angelic ministry, देवदूताविषयी म्हटलं तर we can also study what can be contributed to us when we have the angelic ministry. दानिएलच्या जीवनामध्ये देवदूतांनी दानिएलला जी काही मदत केली त्यावरूनही आपल्याला शिकता येईल की देवदूत आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात काय मदत करू Now we शकतात. all need the ministering of angels, आपल्याला सगळ्यांनाच देवदूतांची सेवा लागते, or then we are going to miss a great blessing. नाहीतर मग आपण मोठे मोठे आशीर्वाद कदाचित चुकवू. Hebrews 1:14 says, इब्री करास 1 अध्याय 14वं वचन सांगत आहे, are they not all ministering spirits हे सगळेच सेवा करणारे आत्मे नाहीत का, sent forth to minister? आपली सेवा करायला पाठवलेले. Minister means diakonia in Greek. डायकोनिया हा शब्द आहे सेवा करायला, म्हणजे सेवा करणारे याला. Amen. To those who will inherit salvation. ज्यांना तारण, ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत का. The Greek word ministering ग्रीक शब्द सेवा is a very special word, एक खास शब्द आहे, which means that they are spirits sent to minister in subordination to us. त्याचा अर्थ असा लागतो की ते असे आत्मे पाठवलेले आहेत देवदूतांच्या रूपामध्ये की जे आपल्या अधीन राहून आपली मदत करतील. See, that is the greatness of an angel. आपल्या अधीन राहून आपली मदत करतील असे सेवा करणारे आत्मे म्हटलेले देवदूत पाठवलेले आहेत. ते- देवदूतांच्या बाजूनं
ही मोठाई म्हणायची. I'm telling you, we need to learn from angels. देवदूतांकडनं आपण शिकायला हवं. Here we cannot submit to one another. इथं एकमेकांच्या अधीन राहायला जमत नाही. Though we are none of us great or small. जरी आपल्यातलं कोणी एवढं मोठं नाही आणि लहानही नाही, But it's so difficult to submit to one पण another. एकमेकांच्या अधीन यायला किती त्रास होतो. But look at these mighty angels. पण हे महान देवदूत बघा, God says, देव म्हणतो you angels, तुम्ही देवदूत, you subordinate yourself, lower yourself, तुम्ही देवदूतांनी स्वतःला कमी करा, अधीन राहा माणसांच्या, and be like a servant to my people. आणि माझ्या लोकांची चाकरी करणारे व्हा. Did you see that? लक्षात येते ना? Every angel lowers himself to help you. प्रत्येक देवदूत स्वतःला कमी करून घेतो आपल्याला सहाय्य करायला. You know how Daniel was thrown in the lion's den? तुम्हाला माहितीये दानिएलला सिंहाच्या गुहेत कसं टाकण्यात आलं? Because, कारण- you know, some people hated Daniel काही लोकांनी दानिएलचा तिरस्कार केला and they wanted him to be eliminated. आणि त्यांची इच्छा होती की दानिएल सगळ्यातनं वगळला जावा. And so they told the king Darius आणि म्हणून त्यांनी दारियस राजाला किंवा दार्यावेश राजाला येऊन सांगितलं that 30 days tell the people nobody is going to worship any other god except the king. लोकांना सांगा, प्रजेला सांगा की 30 दिवस कोणीच कुठल्याच देवाची आराधना करायची नाही, फक्त राजाला नमन करायचं. Because they knew कारण त्यांना माहित होतं Daniel was very strong in praying only to God. दानिएल त्याच्या देवाला प्रार्थना करण्यात फार खंबीर आहे, हे ही माणसं जाणून होती. See, if at all you want to become famous like Daniel, that Sir. you are very attached to your God. जर आपल्याला प्रसिद्ध व्हायचंच असेल आणि जर आपल्याला प्रसिद्ध व्हायचा एवढा शोकच असेल, तर असल्या काही गोष्टींना प्रसिद्ध व्हा दानिएल सारखे, की हा ना त्याच्या देवाचा कट्टर भक्त आहे, Ah. हा ना त्याच्या जिवंत देवाचा कट्टर भक्त आहे. Amen. See, they could not find any other fault in Daniel. त्यांना दानिएल मध्ये बाकी कुठली काहीच खोट सापडली नाही. They knew त्यांना माहित होतं one thing. एक गोष्ट, Daniel is a praying man. दानिएल प्रार्थना करणारा Daniel is माणूस, a very God attached man. म्हणजे दानिएल देवाला जडलेला आहे, प्रार्थना करणारा माणूस आहे. And you know, आणि तुम्हाला माहित आहे, even after the decree was passed, जेव्हा हे फरमान काढण्यात आलं तेव्हाही, see, once the Persian decree is passed, they cannot revoke it. भारत देशात एकदा एखादी आज्ञा निघाली, एकदा एखादं फरमान निघालं, तर ते परत घेतलं जात नाही. फरमान निघालं म्हणजे निघालं, ते पूर्ण झालंच पाहिजे. So Persians are very strict with their decree. तर भारत देशातली माणसं आपल्या या फरमानाविषयीनं फार कट्टर. And you know, Daniel did not listen to them as it was his custom to pray every day 3 times in a day. आणि दानिएलनी मात्र त्यांचं ऐकलं नाही, हे तुम्ही जाणून आहात, कारण की त्याची ती सवय होती, दिवसातनं 3 वेळा तो जिवंत देवाला प्रार्थना करणार म्हणजे करणार, And he would open his window and pray. आणि खिडकी उघडून प्रार्थना करणार. And so finally he was thrown in the lion's den मग शेवटी दानिएलला त्यांनी सिंहाच्या गुहेत टाकला for going against the decree of worshipping God. की आराधनेविषयीनं हे जे फरमान काढलेलं होतं त्याच्या विरुद्ध तू वागलास, म्हणून आता तुला सिंहाच्या गुहेत टाकायला लागणार. Now though King Darius loved Daniel so much, आता दार्यावेश राजाचं दानिएलवर खूप प्रेम होतं, तरी but he could not revoke it. दार्यावेश राजाचं तसं म्हटलं तर दानिएलवर खूप प्रेम होतं, पण आता फरमान काढलेलं ते तो परत घेऊ शकेना. And Bible says in Daniel 6:18, तर दानिएल 6:18 बायबल म्हणतं, after Daniel was thrown in the lion's den, दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकल्यानंतर the king returned to his palace राजा आपल्या राजवाड्यात परत आला and he spent the whole night fasting. आणि सारी रात्र उपाशी राहिला. He refused his usual entertainment. आणि नेहमी म्हणजे नित्य जी काही त्याची करमणूक असायची, एंटरटेनमेंट असायची, मनोरंजन असायचं, तेही त्या रात्री राजाने नाकारलं. He couldn't sleep that night. He was Well, pacing up and down. त्या राजाला त्या रात्री झोपच येईना, म्हणजे असं वर खाली एरझऱ्या घालत. Now actually who could not sleep and who should not be sleeping? आता कुणाला झोप यायला नको होती आणि कुणाला झोप येत नाहीये, Actually it should, म्हणजे कमालच आहे. see, it should have been the other way around. Daniel shouldn't be sleeping. He should Ata- have been restless. उलट व्हायला हवं होतं ना, दानिएलला झोप यायला नको होती की हे असं सगळं, तर तसं नाही झालं. राजाला झोप येत नाही, See, the great king, the most influential and powerful king, म्हणजे महान राजा, इतकी मोठी त्याची ख्याती, इतका प्रसिद्ध राजा, he पण could not sleep. त्याला रात्री झोपच येईना, मनोरंजनही नाकारलं आणि उपाशी राहिला. See, you come to know when you don't know the true God, you don't get sleep in such situations. असं होतं. खरा आणि जिवंत देव जर माहित नसेल तर मग असल्या काही उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये झोप उडून जाते. The world doesn't sleep much. हे जग सध्याचं
रात्री फारसं झोपत नाही. He doesn't sleep much. या जगाला सध्या रात्रीची फारशी झोप येत नाही. But we can sleep. आम्हाला चांगली येते. Praise God. We can sleep आपल्याला well. आपल्याला छान झोप येते. Without medicine we can sleep. म्हणजे गोळ्यांशिवाय औषधाशिवाय ढाराढूर. गोळी घेतो पण चॉकलेट घेत. हा, I like to have a small chocolate before. गोळी खातो पण चॉकलेटची, म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. Praise God. But why couldn't the king sleep? राजाला का बरं झोप नाही आली? He was worried for his friend Daniel. टेन्शन, त्याला काळजी व्हायला लागली की माझा मित्र, माझं प्रेम या दानिएलवर. And moreover, he could not revoke his orders. आणि त्याला हे वाईट वाटत असेल की आता मी फरमान काढलेलं परत तो घेऊ शकत And नाही. Daniel was very close friend of the most influential and powerful man in the whole land. आणि दानिएल खूप जवळचा मित्र, म्हणजे या राजाच्या जवळचा अतिशय मित्र होता, प्रेमाचा. And so at the end of verse 14, तर 14व्या वचनाच्या अखेरीला we read that the king was greatly distressed and he determined to rescue Daniel and made every effort until sundown to save him. पहा, 14व्या वचनाच्या अखेरीला लिहिलंय, ही गोष्ट ऐकून राजा फार नाखुश झाला आणि त्याने दानिएलला सोडवावे म्हणून त्याच्याकडे आपले लक्ष लावले आणि सूर्य मावळेपर्यंत त्याला वाचवायला प्रयत्न केले. हो, Just imagine, the most powerful king कल्पना करा. tried from evening till morning to rescue Daniel but couldn't. हा इतका प्रसिद्ध आणि इतका महान राजा, म्हणजे किती त्यांनी प्रयत्न केला, सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न करत होता की कसं करून मी दानिएलला वाचू, See, but he couldn't. पण नाही वाचू शकला. Man is unable to help you. शेवटी माणूस आपल्याला मदत करायला असमर्थ ठरतो. Here your king couldn't help, the most powerful king, and we are depending on people to help us. इथं राजा मदत करू शकला नाही, इतका सामर्थ्यवान राजा, आणि आपण काय तर म्हणे इतर लोकांच्या मदतीची आशा लावून बसतो. Praise the Lord. इतर राजाला मदत करायला होईना, साधी माणसं आपल्याला कधी मदत करायला यायची. Amen. आमेन. We look to men to help us. आपण माणसांकडे बघतो, ह्यांनी मला मदत करावी, तिन्ही मला मदत See, करावी. Darius was full of love for Daniel, but his love couldn't help him. दायावेश राजाचं दानिएलवर खूप प्रेम, पण प्रेम नाही ना काही मदत करू शकलं. Amen. आमेन. So no matter who you are, तर तुम्ही कोणी असा, no matter how many political influences you have, किती राजकारणी छाप आणि प्रभाव तुमच्याकडे वशिला जरी असला, there are things that only God can do. काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त देवच करू शकतो. That's why it's very important to stand in favor of God all the time. आणि म्हणून सदैव देवाच्या अनुग्रहामध्ये असणं, उभं राहणं खूप महत्वाचं आहे. Praise God. आमेन. काही करा पण देवाच्या अनुग्रहातनं निसटू नका. Yes, you need the help of people at times. लोकांची मदत कधी कधी लागते, मी त्याला मनाई करत नाही But समजेल, always remember, पण नेहमी लक्षात man has ठेवायचं, limitations. माणसाला मर्यादा शेवटी करून करून किती करणार, आणि कदाचित करणारही नाही. See, he may have love like Darius, but he may not be powerful. दार्यावेश राजासारखं कदाचित त्या समोरच्या माणसाचा आपल्यावर प्रेमही असेल, पण त्याला जर मदत करता आली नाही तर तो करणार नाही. Amen. And that's why we need the help of angels all the more. in आणि this म्हणून आपल्याला time. देवदूतांच्या मदतीची गरज सध्याच्या काळात तो खूपच आहे. So the life of Daniel is really a model and an example of how God's people can live in difficult conditions. तर दानिएलचं जीवन एक आदर्श आणि एक नमुनाच आहे आपल्यासाठी, की कशा पद्धतीनं देवाची माणसं देवदूतांच्या सहाय्याने जगू शकतात And yet come through victoriously with the help of angels. आणि देवदूतांच्या मदतीनं संकटात जरी अडकली तरी विजयी होऊन कशी बाहेर पडू शकतात, याचा आदर्श नमुना म्हणजे दानिएल. Praise the Lord. Amen. So we will live on this earth as a pilgrim and a sojourner तर आपण जी सारी माणसं या पृथ्वीवर एक यात्रेकरू म्हणून जगत आहोत, in a foreign culture. परदेशी अशा संस्कृतीत Should always depend on God for our protection. आपण तर सदैव देवावरच अवलंबून राहायचं आपल्या संरक्षणासाठी. And we need to believe in the existence of angels. आणि देवदूतांच्या अस्तित्वावर, म्हणजे देवदूत आहेत यावर विश्वास We ठेवायचा. need to also believe in the power of an angel. आणि देवदूत सामर्थ्यवान आहेत यावरही विश्वास ठेवायचा. Because all the believers and saints of the Bible, they believed in the existence of angels. कारण की सर्व बिलीवर माणसांनी आणि बायबल मधल्या सर्व संतांनी देवदूतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवलेला आहे. And that's how they were helped and protected. आणि अशा रीतीनंच बायबल मधल्या सर्व संतांना आणि सगळ्या बिलीवर माणसांना मदत झालेली आहे, संरक्षणही मिळालेलं आहे. Amen. So Amen. now let us take 3 important principles to tap in the angelic help. आता देवदूतांचं सहाय्य कसं प्राप्त करून घ्यायचं याची 3 तत्व घ्या. First point. पहिला मुद्दा, Daniel prayed to God consistently. दानिएलनं देवाला
सातत्याने प्रार्थना केली. Praise God. म्हणजे कधी केली, कधी नाही, कधी केली, कधी नाही, अशी नाही केली, सातत्याने केली. Daniel 6:10. दानिएल 6:10. Now when Daniel knew that the writing was signed, he went into his house, and his windows being open in his chamber toward Jerusalem, he kneeled upon his knee 3 times a day and prayed and gave thanks before his God as he did aforetime. दानिएल 6:10. तर लेखावर सही घातली आहे असे दानिएलला कळले. तेव्हा तो आपल्या घरात गेला आणि आपल्या खोलीच्या खिडक्या यरुशलेमेकडे उघडलेल्या असता जसा तो पूर्वी करीत असे तसा प्रतिदिवशी 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवासमोर प्रार्थना करीत व उपकार मानित गेला. Amen. So Amen. the first qualification to get angelic help is a consistent prayer life. तर देवदूतांची मदत मिळण्यास्तव असलेली पहिली गुणवत्ता कुठली? की आपण सातत्याने प्रार्थना करायला हवी. We can learn a few things from Daniel's life. दानिएलच्या जीवनातनं काही गोष्टी आपण शिकू शकतो. When we are expecting protection, help, deliverance, जेव्हा आपली अशी अपेक्षा आणि आशा असते की मला संरक्षण हवंय, मला मदत हवी आहे, from God, देवाकडून मला संरक्षण मदत हवी आहे, it should never be LMR, त्याला LMR नकोय. last minute race. म्हणजे शेवटच्या मिनिटाला केलेली घाई नकोय. Amen. Amen. Last minute race. शेवटच्या मिनिटाची घाई नकोय. Because in the world, कारण जगात we are so used to getting things at the time we need it. आपल्याला इतकी सवय लागून जातीये की शेवटच्या मिनिटाला असं आपल्याला म्हणजे घ्यायला आवडतं That when we need it, we fumble for it. की आपल्याला जेव्हा गरज लागते, गरज पडते, त्याला मग आपण अडखळतो. Like there are people who take their motorbikes or scooters जसं काही माणसं आपल्या मोटर बाईक किंवा स्कूटर घेतात without bothering to see the spare tire is with them or not. आणि बघत नाहीत, लक्ष देत नाहीत की एक्स्ट्रा टायर आहे का, स्टेपनी आहे का, काही लक्ष देणार नाही. Somehow they think that, nothing will happen. का माहित नाही त्यांना असं वाटतं म्हणजे की नाही काय होणार नाही. And suddenly there is that urgent work, urgent interview आणि you मग have to rush to. अचानक असे प्रसंग उद्भवतातच की मला अर्जंट जायचंय, इंटरव्ह्यू आहे माझा, And अर्जंट आहे, I will reach my company in 15 minutes. 15 मिनिटात मी कंपनीत पोहोचीन. And there, right halfway through, the tire is flat. आणि मग अर्जंट आहे, इंटरव्ह्यू आहे, 15 मिनिटात कंपनीमध्ये मी पोहोचणार आहे आणि अर्ध्यातच टायर पंक्चर. And then you say, no problem, I'll just put on the spare tire. आणि मग तुम्ही म्हणता काय हरकत नाही, मी स्टेपनी लावतो, एक्स्ट्रा टायर And then लावतो. you see behind that Stepney is not there. आणि मग मागे बघता आणि म्हणता अरे स्टेपनी नाहीच आहे, See? मग एवढे दिवस काय केलं? And then you start cursing yourself. आणि मग स्वतःला शाप द्यायला सुरुवात. So you need to equip yourself even in good times. तर असं नव्हे, सुखाचे दिवस असतानाही स्वतःला सज्ज ठेवा ना. So pray in good times. तर चांगल्या दिवसातही प्रार्थना करत राहा ना. Many will tell you pray in bad times. बरीच माणसं तुम्हाला हे सांगतील की दुःख आलं की प्रार्थना करा. But here it says about Daniel, पण इथे दानिएल विषयी लिहिलंय he prayed 3 times as was his custom. त्याची सवय होती आणि सवयीप्रमाणे त्याने 3 वेळेला प्रार्थना रोज केली. See, it doesn't say when the decree was passed, that time he said, आजपासून मी प्रार्थना करणार. असं लिहिलेलं कारण की नाहीये. त्रास आलं डोक्यावर. असं लिहिलेलं नाहीये की फरमान काढल्यानंतर दानिएल म्हटला की आतापासून रोज मी प्रार्थना करणार कारण की टेंशन है ना, आजकल बहुत टेंशन चल रहा है तो मैं प्रेयर में हूं. तो इतने दिन क्या कर रहे थे? See, many people only during tension time, they pray 4 times a day. काही लोक फक्त टेन्शन आलं की दिवसातनं 4दा प्रार्थना But सुरू. there are principles behind God's protection and provision असं through the नसतं. hands of the angels. पण देवदूतांच्या द्वारे आपल्याला जे काही संरक्षण आणि मदत देवाला पोचवायची असते त्या पोचवण्यामागे काही तत्व असतात, त्या तत्वांना धरून राहायचं. So if you abide by the principles of God, then the angelic protection comes to you. तर देवाने दिलेल्या त्या तत्वांना जर धरून राहिलो तर देवदूतांची मदत आपल्याला कधीही मिळते. Because angels are very dedicated creatures. कारण देवदूत म्हणजे फार समर्पित प्राणी आहेत, They are very principled creatures. तत्ववादी आहेत, सिद्धांतवादी आहेत. Amen. Amen. God has told them, देवाने त्यांना सांगितलं you help my people when they are consistently praying even in good times. देवदूतांना देवाने सांगितलेलं आहे तुम्ही माझ्या बिलीवर माणसांना कधी जाऊन मदत करायची, जेव्हा सुखाच्या काळातही ते सातत्याने प्रार्थना करताना सापडले तर त्यांना मदत करायला धावा. See, that's what we learn from Daniel's life. दानिएलच्या जीवनात आपण हे शिकतो. नाही तर डोंट बॉदर. हालेलुया. Amen. Look at the life of Daniel. दानिएलचं जीवन पहा. He didn't start his prayer while on his way to be thrown in the lion's den. दानिएलनं त्याची प्रार्थना किंवा प्रार्थनेचं जीवन आता मला गुहेत टाकणार आहेत, फार अर्ध उचलून गुहेच्या रस्त्यापर्यंत मी पोहोचलो
तेव्हा प्रार्थना सुरू नाही केली. Some people, while they have been dragged to the lions, then they still keep discussing. Lawyer la सांगितलं का? Did you tell the lawyer? Did you tell my friends? Did you tell this fellow? Did you tell? And काही लोक फार आता सिंहाच्या गुहेमध्ये त्यांना फरफटत घेऊन जात आहेत, तरी रस्त्यातही प्रार्थनेला सुरुवात करणार नाहीत. ह्याला सांगितलं का, त्याला सांगितलं का, त्या वकिलाला फी दिली का, त्यांना माहितीये का, त्यांना बोललास का. and then at the gate of the den they say, "Oh God, save me." आणि फार Send your angels. गुहेच्या तोंडापाशी आल्यानंतर मग म्हणणार, देव बाप्पा मला वाचव, देवदूत पाठव. Amen. आमेन. He didn't start his prayer while he was being dragged to the lion's den. तसं सिंहाच्या गुहेकडे त्याला खेचून घेऊन जात होते, तेव्हा दानिएलनी प्रार्थना सुरू नाही केली. Yes, this is sure that he was thrown into the lion's den because of his prayer life. त्याच्या प्रार्थनेच्या जीवनापायी त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. But it also was his prayer that saved him. पण ही त्याची प्रार्थनाच होती की जी त्याला वाचवून गेली. Amen. Huh? Not because of his fits and yes. प्रार्थनेपायीच तो त्या सिंहाच्या गुहेत गेला, पण ती प्रार्थनाच त्याला वाचवून पण गेली ना. Amen. आमेन. Not because of his fits and fancies, prayer life. म्हणजे असं कधी प्रार्थना केली, कधी नाही केली, मनात आलं तर करतो, नाही तर नाही करत, असल्या मूडनं नव्हे, But a consistent, habitual prayer life. पण सवय लागलेली सातत्याची प्रार्थना. Because it says, and prayed and gave thanks before his God as he did before time also. जसं अगोदर पासून, Like before. जसं पूर्वीपासनं त्याचा नियम होता, त्या नियमानुरूप त्याने गुडघे टेकून देवासमोर प्रार्थना व उपकार स्तुती केली. Did you see that? पहा, Before troubles came, त्रास येण्या अगोदर he was praying 3 times. तो 3 वेळा प्रार्थना करत होता. Yes. हा? त्रास येण्या अगोदर तो 3 वेळा प्रार्थना करत होता. काही लोक म्हणणार, why 3 times, brother? काही बिलीवर म्हणतील, 3दा कशाला दिवसातनं? You are not in trouble. Pray only once. तुम्हाला काही त्रास नाही, काही नाही, दिवसातनं एकदाही चालते. But he prayed 3 times. पण दानिएलनी 3दा केली. When trouble came, त्रास जेव्हा आला, he didn't increase it to 4 times. त्यानं ती प्रार्थना 4 वेळेला वाढवली नाही, He kept it consistently. सातत्याने तेवढीच ठेवली. Before trouble 3 times, during trouble 3 times, even after trouble was over 3 times. त्रास येण्या अगोदर 3दा प्रार्थना, त्रासात 3दा प्रार्थना, त्रासानंतरही 3दा प्रार्थना. That means म्हणजे he was not worried. त्याला काळजी नव्हती. What we do, आपण काय करतो? when there are no troubles, no prayer at all. आपला हिशोब कसा असतो? त्रास नाही, प्रार्थना नाही. When trouble comes 10 times in a day, prayer. त्रास आला की दिवसातनं 10 वेळा प्रार्थना. After trouble goes, त्रास गेला prayer goes. की प्रार्थना गेली. ना अलीकडे खूप मी म्हटलं आजकल बहुत टेंशन है, इसलिए प्रेयर में मैं ऐसा रोज होना चाहिए. Sometimes people start their prayer life a little too late. कधी कधी काही माणसं प्रार्थनेचं जीवन जरा उशिरा सुरू करतात बरं का. They look to God when in need. आणि गरज पडल्यानंतरच देवाकडे पाहतात. They never look to God at म्हणजे other असं times. गरज सरो आणि वैद्य मरो असं नकोय. पण We need to look to God at all times. आपण सदैव देवाकडे पाहत राहायला पाहिजे. मला गरज असो नसो, मी देवाशिवाय जगू नाही शकत. People think of Saturday meeting only when they are neck deep in trouble. आणि लोक शनिवारच्या सभेचा विचार सुद्धा कधी करतात की सॅटर्डे मीटिंगला आपण कधी जाऊ, त्रास खूप झाले, पार अगदी आता बुडायची वेळ आली की मग शनिवार आठवतो. They don't look to God all their lives. सदैव देवाकडे बघत नाहीत आयुष्यात. And suddenly they are neck deep in water. आणि अगदी पाण्यामध्ये बुडायची पाळी आली And at the last minute, की शेवटच्या मिनिटाला they spend 12 hours in consistent prayer. 12 तास प्रार्थना. पाणी पण नाही पिणार. हो ना, म्हणजे अगदी निरंकार उपास. हालेलुया. And God knows it. देवाला माहितीये ब्रदर. This fellow never prayed 12 minutes, now he's praying 12 hours. देवाला माहितीये की हा कधी 12 मिनिटाची प्रार्थना करत नव्हता, आज 12 तासाला बसलाय. आणि उद्या मी ते प्रॉब्लेम लिफ्ट केलं, झालं 12 मिनिट परत येणार. हालेलुया. And so God says, let him continue praying 12 hours, 10 days. मग देव काय म्हणतो, असू दे जरा, करू दे ना त्याला 12 तासाची 15 तासाची थोडी Amen. So प्रार्थना. let the trouble remain on his head. असू दे थोडा टेन्शन चलना नाही, थोडं दिन टेन्शन. 1 month, at least I will get 1 month prayer. म्हणजे महिनाभराची प्रार्थना तरी देव म्हणतो मला मिळेल. काय करायचं, सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो टेढ़ी से निकालना पड़ता है Amen. प्रभु को भी. Just imagine, कल्पना करा, there is this Daniel about to be thrown in the lion's den.
आता या दानिएलला टाकणार म्हणजे सिंहाच्या गुहेत. And as he's carried by the officers, आणि जसं अधिकाऱ्यांनी त्याला उचललं, what suddenly if he had fainted there? अचानक तिथेच तो बेशुद्ध झाला असता तर Huh? हं? Then अचानक could he ever make the prayer of deliverance? मग त्याला सुटकेची प्रार्थना Like some करतात. people are being dragged. काही माणसांना असं खेचतायत, फरफडत नेतायत त्रासांकडे, त्रासांमध्ये. And then they say, मग ते म्हणतात, did you speak to the lawyer? Did you speak to a politician friend? He अरे. can release me out. त्या राजकारणी मंत्र्याशी बोललास का? वकिलाला सांगितलंस का? त्यांना माहितीये का? Say. अरे त्यांचा वकील चालू त्यांना. And then say, आणि मग म्हणायचं, as soon as I reach the gate of the den, त्या गुहेच्या तोंडापाशी पोचलो ना, I will ask God to help. मग देवाला मागीन की मला मदत And कर. as they reach the gate, आणि जसं गुहेच्या तोंडापाशी येतात, they see the lion. मग सिंह बघतात, They faint there only before their prayer. तिथंच बेशुद्ध, म्हणजे प्रार्थना करायच्या आधी बेशुद्ध. See, म्हणजे what would, लवकर have, what would have happened had Daniel fainted at the gate of the lion's den? दानिएल जर सिंहाच्या गुहेच्या तोंडापाशी येऊन बेशुद्ध झाला असता तर काय? See, for Daniel it was not a problem because he had his consistent prayer life. दानिएलला काही समस्या झाली नसती, कारण दानिएल सातत्याने प्रार्थना करत होता. असं लास्ट मिनिटची त्याची प्रार्थना नव्हती. Our last minute prayer sometimes पण आपल्याला, cannot be made because we might faint. आपण आपल्यासारखी जी माणसं, आपण असं करून चालणार नाही. आपण जसं म्हणत असतो ना, अरे शेवटच्या 2 मिनिटात प्रार्थना उरकून टाकू आपण, सांभाळा, त्या 2 मिनिटात चक्कर येऊन बेशुद्ध झाला तर फिर हो गया. Just imagine your hand lifted. समजा, एक कल्पना करा, हात उचलला तुम्ही, You know, your hand lifted by the तुम्हाला officers अधिकाऱ्यांनी उचलून नेलंय and you're about to be thrown in the lion's den. आणि तुम्हाला आता सिंहाच्या गुहेत फेकणारच आहेत. And then you start rabakarabarabantala, आणि तिथं तुम्ही सुरुवात केली. You got just a few seconds म्हणजे काही सेकंदच आता बाकी आहेत, बस तो झडप घालून खाणारच. from the top of the pit to the bottom of the den. म्हणजे अगदी त्या वरून तुम्हाला सिंहाच्या गुहेत खाली फेकतायत. Just one line you got, rabakharabashakharamantha. तर ते वरून फेकताना खाली पडत असताना But तो एक सेकंद and तुम्ही you are रबा सुरू. starting iraba and the lion jumped up to catch you. म्हणजे ती सुरुवात, आणि तेव्हाच समजा सिंहाने उडी मारून तुला खायचा प्रयत्न You केला. just say raba, Ba. finish it held. बा बा So you haven't got much time left. म्हणजे वेळ राहत नाही, Amen. वेळ नाही राहत. And at that time when you see the lion, rabakarabaraba, that never comes. आणि त्यावेळेला सिंहाकडे बघून रबा कराबा शंडो येणार आहे का तोंडात? सिंह आहे राजा, तो उंदीर नाही. इथं तो उंदीर बघून पण घाबरगोंडी उडतीये. And that's why म्हणून our prayer should start even before trouble comes. प्रार्थना त्रासही येण्या अगोदर पासून सुरू पाहिजे. Amen. That's why if you want to avail angelic protection, आणि म्हणून तुम्हाला जर देवदूतांचं संरक्षण हवं असेल, we need to live a consistent word and prayer life. म्हणून सातत्याचं आपल्याकडे देवाच्या शब्दाचं आणि प्रार्थनेचं जीवन पाहिजे. असं नाही की तहान लागल्यावर विहीर घडू, अरे देव बाप्पा, मग ते पाणी कधी यायचं? That means याचा अर्थ whether you are in danger or not, तुम्ही धोक्यात, त्रासात असा किंवा नसा, whether there is crisis in your life or not, जीवनामध्ये काही संघर्ष, समस्या, प्रॉब्लेम, टेन्शन असो किंवा नसो, whether you have sickness or not, तुम्हाला आजार बाजार असो किंवा नसो, you maintain a good devotional prayer life with God. तुम्ही एक चांगलं भक्तिमान असं प्रार्थनेचं जीवन देवासमोर रोजचं ठेवा. Praise God. Amen. Meet God every day. देवाला रोज हजेरी लावा. त्याला Whether रोज you have भेटा. problems or not, meet God every day. त्रास असो किंवा नसो, देवाला रोज प्रार्थना करा. I Amen. know of some of the mothers, मला काही माता ठाऊक आहेत, they don't bring their children for the whole year for the Sunday church. संपूर्ण वर्षभर बर का संडे चर्चला मुलांना आणणार नाही. But पण from the 1st of December, 1 डिसेंबर the Sunday church is full. संडे चर्चवर पहिल्या मजल्यावर फुल पॅक्ड. The child is there. The mother sees that the child is there. म्हणजे आई ही दक्षता घेते की 1 डिसेंबर पासून रेग्युलरली वर गेला पाहिजे. She will ask the teacher, मग टीचरला विचारणार, माझं बाळ आहे ना ते डान्स मध्ये, माझ्या बाळाला घेतलंय ना, म्हणजे नेटिव्हिटी डान्स मध्ये Nativity, have वगैरे, you taken my Huh? child? माझं लेकरू आहे ना? बरं झालं, सीझन आहेच आता. Amen.
And so the Sunday church is full. व वर संडे चर्च फुल पॅक्ड. Amen. नोव्हेंबर डिसेंबर हालेलुया. Because the mother wants her child to be, in that play. कारण ममाला तिचं मूल तिथं त्या नाटकामध्ये, त्या नेटिव्हिटी मध्ये, त्या नाचात पाहिजे. And the child doesn't understand. मुलाला काय कळत? Poor thing, what the child will know. विचारा, उसको क्या समझ रहा? But the mother knows. पण आईला माहिती. The child says, I come regularly in the month of December. लेकरू म्हणतं डिसेंबर मध्ये मी रेग्युलर आहे. त्याला काय कळतंय? आई शहाणी. Or just before the graduation day, the children are there. नाहीतर जे काही ते ग्रॅज्युएशन असतं त्याच्या बरोबर थोडे दिवस 2-3 आधी, weeks before they are there. 2-3 आठवडे आधीपासून मुलांना पाठवणार. People will wait till the last minute to ask for help. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत लोक वाट बघत असतात की आपण कुठे धडपडलो ना की मग प्रार्थना करू. Why wait till the last कशाला? minute? ठेचा खाईपर्यंत वाट कशाला बघताय? Why not pray every day? रोज का नाही प्रार्थना करत? When you read of the men and women of God in the Bible, बायबल मधल्या देवाच्या सेवकांविषयी, सेविकांविषयी वाचल्यानंतर we read of the angelic ministry supplied to them. आपण वाचतो की देवदूतांची मदत त्यांना पुरवण्यात आली. Because they were always in the presence of God. कारण ते सदैव देवाच्या सहवासात The राहायचे. Jews had no other thought but only God. तुम्हाला माहिती यहुदी लोकांच्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार कधी नसायचा. एकच विचार, देव देव देव, Nothing else. बाकी काही नाही. It's only surrounding God. यहुदी लोक देवाच्या सभोवतालीच त्यांचं जीवन फिरतं. Temple, मंदिर, all the customs and rites, सगळ्या त्यांच्या त्या प्रथा, the Passover, वलांडण, their दुसरं life काही नाही. revolved around it. त्यांचं जीवन हेच, त्यांना दुसरं काही सुचतच नाही. यहुदी लोकांना देव 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 देव. And that's why they used to get angelic help all the time. आणि म्हणून या यहुदी समाजाला किंवा लोकांना देवदूतांची मदत सारखी मिळायची. Just read the Bible. Jacob is walking and he is meeting angels. बायबल on the वाचा ना, way. याकोब चालत आहे आणि त्याला देवदूत भेटतो. Amen. Amen. Why and how? का आणि कसा? See, these are ordinary people like us. ही तर साधीच माणसं ना आपल्यासारखी. But they had one good thing about them. पण एक चांगली गोष्ट त्यांच्याकडे होती. They were consistently with God. सातत्याने ते देवाबरोबर राहायचे, They were thinking upon God. देवाचा विचार करायचे. Amen. आमेन. They had more festivals than any other nation of the world. कुठलाही सण नाही दुसऱ्या जगात या देशांमध्ये जे चालत असेल ते चालत असेल, पण ह्यांचं एकच देवाशी निगडीत जे आहे ते त्यांच्या जीवनात, त्यांच्या घरात, त्यांच्या गावात चालणार. They had the highest regard for God in their lives. आणि जीवनामध्ये देवाला पहिलं स्थान असणार. देवालाच आदर कदर सगळं देवालाच. Even today you see, आजही तुम्ही पहा ना, they don't have a beautiful church like this. असं काही सुंदर चर्च त्यांच्याकडे बांधलेलं There नाही. is the Wailing Wall. ते एकच भिंत आहे, वेलिंग वॉल आहे यरुशलेमेत. For 2000 years, 2000 वर्ष झाली these people go there and worship in the open. ही यहुदी माणसं त्या भिंतीपाशी जाऊन उघड्यावर आराधना करतात Have you देवाची. ever seen anywhere in India like this? अख्ख्या Or भारतात, anywhere in the world? अख्ख्या भारतात किंवा अख्ख्या जगात तुम्ही असं कधी कुठे पाहिलंय की That- कुठला समाज that- उघड्यावर आराधना That करत there was a असतो? temple there many years back. It was broken. Only one wall remained and they are praying there. का या Never. जागेमध्ये मंदिर होतं आणि मंदिर तुटलं आणि त्याची एकच भिंत राहिली, पण या भिंतीपाशी येऊन अजूनही तो समाज प्रार्थना करतो, असं भारतात किंवा अख्ख्या जगात तुम्ही कुठे पाहिलेलं आहे? See, many of the Jews, many years back, they were separated from Israel. बरीच यहुदी माणसं अनेक वर्षांपूर्वी इस्रायल पासून विभक्त झाली. God said they will scatter all over the world. कारण देव म्हणाला यहुदी समाज अख्ख्या जगात पांगे. See, some came to India, त्यातले काही यहुदी भारतात आले. adopted our culture, भारतात आल्यानंतर त्यांनी आपली संस्कृती अपनावली, spoke in Hindi, स्वीकारली. Marathi, English. हिंदी, मराठी, इंग्रजी बोलू लागले. Some went to Russia, spoke Russian language. काही रशियाला गेले, रशियन भाषा बोलू लागले. But all of them returned back to Israel. सगळे इस्रायलला परत आले They all staying together as brothers and sisters. आणि बंधुजन या नात्याने, बहीण भाऊ या नात्याने, एक समाज या नात्याने एकत्रच राहतात ती माणसं नेहमी यहुदी. Every Jew has a desire. प्रत्येक यहुद्याची एक इच्छा असते. If he is in India, he says, my one desire is to go to Israel. प्रत्येक यहुदी माणसाची एक इच्छा जरूर असते. तो भारतात असला तर तो म्हणतो
एकदा तरी मला इस्रायलला जायचंय. See, they had daily devotions with God. रोज त्यांची भक्ती देवाशी बांधलेली. Every day they should take their sheep and their goats for sacrifice. रोज ते मेंढरांना, त्या सगळ्या शेळ्यांना म्हणा, मेंढरांना म्हणा, कोकऱ्याला म्हणा, वधायला घेऊन जायचे. Whether there was revival or no revival, संजीवन असो किंवा नसो, त्यांची प्रथा रोजची they were चालणार. consistent with God. ते सातत्याने देवाची भक्ती करणार, रोज उठून करणार म्हणजे करणार. Daniel was consistently praying to God in the old times. त्यातला एक दानिएल जुन्या करारामध्ये सातत्याने देवाची प्रार्थना दिवसातनं 3दा करणार म्हणजे करणार. मला मारा, जाळा, खाई करा. See, whether there was need or no need. गरज असो मला किंवा गरज नसो मला. See, people ask, why was Daniel protected by God? लोक विचारतात दानिएलला देवानी का बरं सुरक्षित ठेवलं? Because of his consistent prayer life. सातत्याचं प्रार्थनेचं जीवन बघा त्याचं. त्यामुळे Consistent prayer life means सातत्याचं प्रार्थनेचं जीवन म्हणजे experiencing more of God's favor in one's life. एखाद्याच्या जीवनामध्ये देवाच्या अनुग्रहाचा अनुभव त्याला सारखा यायला हवा. And the favor of God means आणि देवाचा अनुग्रह, देवाची कृपा म्हणजे assistance received from God at all times. देवाकडनं मदत सारखी घेत राहणं. Amen? Amen. When I seek God, जेव्हा मी देवाला शोधतो, when I think upon God, देवाची भक्ती करतो, देवाचे विचार करतो, I do with a sense that I would at times be provided with special advantages. तेव्हा मला ती पण एक भावना मनामध्ये असते की कधी कधी मला खास असा फायदा किंवा खास असा लाभ दिला जाणार आहे. मला When you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो, you have this inner feeling, आतून ती भावना येते I will get special advantages. की खास असे लाभ मला मिळणार आहे. I will be preferred more than others. इतरांपेक्षा थोडं जास्त मला मानलं जाणार आहे. Yes. हं? प्रार्थना Preferential treatment you will receive. इतरांपेक्षाही जास्त जरा मला मानलं जाईल, मला चांगल्या रीतीनं वागवलं जाईल, ही भावना सातत्याचं प्रार्थनेचं जीवन जर असेल तर प्रार्थनेला बसल्यानंतर हे आज जाणवतं. And at times, कधी कधी you sense yourself that you are above many things. जाणवतं आपल्याला की मी बऱ्याच गोष्टींवर आहे. Amen. Some people will be grinding here, but I will just जाणवायला fly लागतं over certain मी things. बऱ्याच लोकांवर आहे, म्हणजे मी वर गेलेलो आहे. Amen. काही माणसं तिथंच गोल गोल फिरत असतील, पण तुम्हाला जाणवेल की मी ते स्तर सोडून वर आलोय. Amen. Amen. Some of the people will be facing the grind, but I won't. काही माणसांना ते दळत बसावं लागेल, पण मी नाही त्याला सामोरं जाणार. Yes. Amen. You get that inner feeling when you are in consistent prayer. सातत्याची प्रार्थना जर करत राहिलो ना तर आतून या ही सगळी जाणीव आतून निर्माण होते. Amen. आमेन. And you take His favor every day. आणि रोज त्याची कृपा, त्याचा अनुग्रह आपण घेतो. Even when my cup runs over, पेला माझा भरून I वाहिल्यानंतर still seek His favor. मी तरीही त्याची कृपा शोधत राहतो. Praise the Lord. आमेन. Some people, when their cup runs over, they stop praying. काही लोकांचे पेले भरून व्हायला लागले की ते प्रार्थना सोडतात, थांबवतात. But then suddenly their cup is half full. पण मग अचानक त्यांना लक्षात येतं की पेला माझा अर्धाच भरलाय. But I seek His favor even when my cup is overflowing. पण मी तर असं आहे ना की माझा पेला भरभरून वाहत असला तरी पण मी परमेश्वराला शोधतच राहतो. Because tomorrow I may need this cup to be refilled once again. का उद्या उठून कदाचित माझा पेला मला परत भरून घ्यायची वेळ आली तर Praise the Lord. सातत्याचा माझा त्याच्याबरोबर सहवास उठणं बसणं पाहिजे. And tomorrow also I need my cup to be overflowing. आणि उद्याही मला माझा पेला भरून वाहताना दिसला पाहिजे See, ना. David was not satisfied with the cup full to the brim. He says, my cup runs over. दाविदाला एवढं पुरेसं नव्हतं की माझा पेला आता पूर्ण भरला, नाही, भरून व्हायला पाहिजे, Praise the Lord. See, ओतू गेलं पाहिजे. when it is God, जेव्हा देव, don't limit God. देवाचा प्रश्न आला ना की देवाला मर्यादा घालू नका. Praise God. Amen. Don't limit God. Say, I Deva- want an overflowing cup. देवाला मर्यादा नको घालू. देवाला म्हण मला भरून वाहणारा पेला पाहिजे. But there should be some foundation to ask such a kind of bold prayer. पण अशा पद्धतीची धाडसी प्रार्थना मागायला, माझा पेला भरून व्हायला पाहिजे असं धाडसानी मागायला थोडा पायाही आपला भक्कम पाहिजे ना. Praise God. Amen. You need some basis on which you lay your prayer. थोडा or पायाही request to God. काहीतरी पाया पाहिजे ना, काहीतरी फाउंडेशन पाहिजे की ज्याच्यावर आधारभूत आपण देवाला धाडसाने मागू शकू. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. See, you need to have some foundation, and that foundation is prayer. A काहीतरी पाया. consistent prayer life. काहीतरी पाया पाहिजे आणि तो पाया म्हणजे सातत्याचं प्रार्थनेचं जीवन. Just a few days back, काही दिवसांपूर्वी I was telling my wife, मी सांगत होतो we माझ्या had just पत्नीला, returned from a mall आम्ही एका मॉल मधून परत आलेलो, and were heading towards a car. गाडीकडे जात होतो And आमच्या, I said, God is so good. आणि म्हणत होते पास्टर मला की
देव किती चांगला ना जयश्री. I told her, I sense God's special advantages are given to me. आणि पास्टर मला सांगायला लागले की मला जाणवतं की देवाने किती खास अनुग्रह कृपा आपल्याला दिलेली आहे. Because when people talk to काही me, खास लाभ मला दिलेले आहेत. कारण की जेव्हा लोक माझ्याशी बोलताना मी पाहतो काही, even when I pay the bill, जेव्हा मी बिल द्यायला जातो they go extra mile to help me. तर काही माणसं 100 मैल चालून मला मदत करायला येतात. Sometimes they don't even take some money. कधी कधी काही माणसं माझ्याकडनं पैसे घेत नाहीत. Sometimes the sales girls and the sales boys, they pick up a shirt or a pant or whatever, they just give it to me and say, we have paid it. कधी कधी काही सेल्स गर्ल्स असे असतात किंवा सेल्स बॉईज असे असतात की मॉलमध्ये दुकानात मी दिसलो तर स्वतः घेणार आणि मला येऊन फक्त देऊन जाणार. And at times when we go to the restaurant to eat food, while we are about to pay the bill, the cashier says, somebody has paid the bill and he's gone. किंवा हॉटेलमध्ये समजा कुठे काही जेवायला बसलो तर मग अचानक कॅशियर येतो आणि म्हणतो की तुमचं बिल दिलेलं आहे. And see, sometimes then I start even praising God all the time then. मग मी तर देवाचे आभार अजून 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 देवाची स्तुती It's करायला not लागतो. because of my looks माझ्या or my greatness. माझ्या रूपानं दिसण्यानं किंवा माझ्या महानतेनं हे होत नाही. But there is this divine favor of God that follows you. एक दैवी कृपा आपल्या मागे चालते. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And I have seen it when there is a huge line, when we travel abroad also. आणि मी पाहतो ना परदेशी सुद्धा जेव्हा समजा खूप मोठी रांग आहे, Suddenly a person will say, अचानक एखादा माणूस येऊन म्हणतो you come down this line. तुम्ही इकडून या लाईनीत या, And there is nobody here, come this way. इथं कोणी नाही, तुम्ही इथे या. And suddenly I start wondering, मग मी विचार करायला there was लागतो, this huge queue. अरे बापरे इथं रांग एवढी मोठी And होती. suddenly one person comes, a stranger, and tells me, you come and stand there. पण अचानक अनोळखी माणूस येऊन मला म्हणतो की तुम्ही इकडे या. And that is preferential treatment. म्हणजे यालाच म्हणतात ना की प्राधान्यानं दिलेली I'm वर्तणूक. not saying it will happen all the time. मी असं नाही म्हणत की नेहमीच असं होईल. At times I'll be thrown in a very bigger line. कधी कधी मला एखाद्या फारच मोठ्या लाईनीत पण उभं राहायला Because I लावते. have to also grow in the fruit of the Spirit. कारण माझ्यातली पवित्र आत्म्यातली फळं वाढली पाहिजेत. Amen. है ना. तर कधी कधी मलाही लांब लचक एखाद्या रांगेत उभं राहायला लागेल. Amen. आणि देवा परवानगी पण देईल का की ह्याच्यातली पवित्र आत्म्यातली फळं वाढू दे. Otherwise I'll be short-tempered. नाही तर मग काय होईल, माझी चिडचिड व्हायला लागेल, पटकन राग येईल. रांग मोठी आहे, असं कसं झालं, मी नाही रांगेत उभा राहणार. Say, I'm a man of God. Why this happened to me? मी देवाचा सेवक आहे, माझ्या जीवनात असं कसं. But I have seen पण मी पाहिलंय God at times working out for my benefit. देव कधी कधी माझ्या लाभासाठी काम करतो. I have seen angels working out for my benefit. देवदूत माझ्या फायद्यासाठी काम करतानाही मी कधी कधी To पाहतो make things easy for me. की मला गोष्टी सोप्या जाव्या. Amen. Amen. See, do you know God wants to make your life easier on this earth? तुम्हाला माहितीये का की देवाला तुमचं जीवन या जगामध्ये सोपं करायचंय. God wants to make your life easier. देवाला तुझं जीवन सोपं करायचंय. He wants to assist you. He wants to promote you. देवाला तुला मदत करायची आहे, तुला बढती द्यायची He आहे. wants to give you advantages in life. देवाला जीवनामध्ये तुला लाभ द्यायचा आहे, फायदा द्यायचा He आहे. wants to give you preferential treatment. देवाला जीवनामध्ये प्राधान्याची वर्तणूक तुला द्यायची. But if you want to experience more of God's favor in your life, पण तुला जर तुझ्या जीवनामध्ये देवाच्या वाढत्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल you must live more of favor-minded before God every day. तर तुम्ही देवासमोर त्या कृपेची एक अवस्था, एक कृपेची मनस्थिती घेऊन रोज जगायला पाहिजे. Praise the Lord. Amen. You need to develop some favor-mindedness. थोडीशी ती कृपा मनामध्ये सदैव जागृत पाहिजे. Some people say, काही लोक म्हणतात मला माहिती आहे त्रास होणारच मला. मग तिकडे गेलो ना ते लाईन होणारच, मोठंच असणार. See, they don't want to have advantages in life. काही लोकांचं म्हणजे मरण्या अगोदरच मय्यत तयार. गरज आहे का असं बोलायची. हे मला माहितीये रांग मोठीच असेल, मला माहितीये माझा नंबर शेवटीच लागणार, मला मिळणारच नाही. नाही मला मिळणार, असं बोलायची काय See, we गरज need नाही. to live with a favor-mindedness. असं नाही, देवाच्या कृपेविषयीनं जाणीव ठेवून जगा, And बोला. sometimes people say that because they know there is no foundation. आणि कधी कधी लोक असं बोलतात कारण त्यांना माहिती असतं की माझा पायाच नाहीये. कधीच देवाकडे आले नाही, हो. कधीच प्रेयर कारण मी नाही केलं, देवाकडेच नाही, भक्ती करत नाही, आराधना never करत नाही, walked in प्रार्थना truth, नाही, never walked in righteousness. खरेपणाने चालत नाही, नीतिमानपणे चालत नाही, त्यांना माहिती But असतं. if you try to walk in righteousness, पण जर आपण नीतिमानपणे चालायचा If you- प्रयत्न केला if you try to commit yourself to pray every day, आणि प्रयत्न केला कमीत कमी की नाही मी रोज प्रार्थना to read करणार, the Bible, to live right, मी रोज बायबल वाचणार, योग्य जीवन जगणार, praising सरळ God, जगणार, worshiping God, देवाची स्तुती आराधना करणार releasing my faith on Him, आणि माझा देवावरचा विश्वास मी वापरणार, being aware of God's presence in my life, देवाचा सहवास माझ्या जीवनात आहे याची मी जाणीव ठेवणार, walking the second mile, दुसरं मैल मी चालणार. See, ही जी सगळी जाणीव जर ठेवली रोज, then
मग you will be like Daniel. तुम्ही दानिएल सारखी व्हाल. Amen. आमेन. Daniel was not restless in the lion's den. दानिएल सिंहाच्या गुहेत बेचैन नाही झाला. Bible says in verse 10, in Dawud. Daniel 6, he kneeled upon his knees 3 times a day and prayed and gave thanks before his God as he did before. दानिएल 6:10 प्रतिदिवशी 3 वेळा गुडघे टेकून आपल्या देवासमोर प्रार्थना आणि उपकार तो करायचा. As he had always done. जसं तो सदैव करत होता That तसं. was his practice. पूर्वी करीत असे तसं प्रतिदिवशी. पूर्वी करीत असे. हा म्हणजे त्रास येण्याचे अगोदर. हा. पूर्वीपासून सवय पाहिजे कसली प्रार्थनेची. Amen. आमेन. That is called consistency. त्याला म्हणतात सातत्य. That's why he got angelic help all the time. म्हणून त्याला देवदूतांची मदत सारखी मिळायची. If there is one thing that will help each one of us to become the man or woman of God, एक गोष्ट जर एखादी अशी असेल की जी आपल्या प्रत्येकाला देवाचा सेवक किंवा सेविका बनवून टाकेल that is consistency. तर ती एक गोष्ट म्हणजे सातत्य. Not one day 12 hours, another day 12 minutes, एक another day दिवस- 12 seconds. एक दिवस 12 तास, दुसऱ्या दिवशी 12 मिनिटं, तिसऱ्या दिवशी 12 सेकंद, असं नाही. Amen. असं नाही. If you pray half an hour, pray half an hour every day. अर्धा तास प्रार्थना करतो का? मग रोज अर्धा तास कर. Say, Daniel didn't say, I will pray 10 times a day. दानिएल असं नाही म्हटलं मी दिवसातनं 10 वेळा प्रार्थना करीन. He said, let others pray 10 times a day, I will pray 3 times a day. दानिएल म्हटला दुसऱ्यांना करू दे 10 वेळा दिवसातनं, मी दिवसातनं 3दा करीन. David used to pray 4 times. 10 4 वेळा करायचं. Daniel prayed 3 times. दानिएल 3दा करायचं. See, it all depends upon you, how much time you have. सगळं प्रत्येकावर अवलंबून आहे की प्रत्येकाकडे किती वेळ आहे. Amen. आमेन. If you are working the whole day, you can pray just morning and night. समजा दिवसभर तुम्ही काम करताय, जॉबवर असताय, तर सकाळी एक प्रार्थना करा, रात्री एक करा. And I am convinced आणि मला हे पटलेलं आहे. that the biggest reason that many people never grow in a place of spiritual maturity बरीच माणसं आध्यात्मिक प्रौढतेकडे वाढत का नाही, where they can be really used of God की जिथं देवबाप खरोखर त्यांचा महानतेनं वापर करू शकेल, is that they are inconsistent in their walk with the Lord. त्याच्या मागचं हे एक कारण त्यांचं देवाबरोबरचं चालणं सातत्याचं नसतं. कधी दिवसभर, कधी अजिबात नाही, कधी थोडं, कधी जास्त, फ्लक्च्युएशन खूप आहे. Enoch walked with God Hanoch- and he was not. हनोक देवाबरोबर चालला आणि मग नव्हता. That means God took him. म्हणजे देवाने त्याला उचललं. That means he was walking with God consistently. त्याचा अर्थ सातत्याने हनोक देवाबरोबर चालायचा रोज. Always remember, God honors consistency. नेहमी लक्षात ठेवा देव सातत्याचा मान करतो. See, it's very easy to get inconsistent. असातत्य किंवा सातत्य नसणं सोपं आहे. It requires practice to be consistent. सराव लागतो सातत्याचा, सवय लावून घ्यायला लागते. Amen. आमेन. See, there are good habits, there are bad habits. चांगल्या सवयी असतात, वाईटही असतात. We develop bad habits, आपण वाईट सवयी विकसित करतो, but we can also develop good habits. पण चांगल्या सवयी सुद्धा विकसित करू शकतो. You know, life's pressure जीवनाचा तणाव and the events of everyday living, आणि दररोजच्या दिनचर्येमधल्या सगळ्या घटना it can so easily draw us away from where our focus should be. इतकं साहजिक रीतीनं आपलं लक्ष वेधून घेतात, विचलित करून टाकतात But we need to come back की intentionally. आपण मुद्दामून त्या देवाकडे लक्ष द्यायच्या पोझिशनला आलं पाहिजे. Because life has a way of filling every minute of your day. कारण की जीवनामध्ये एक रीत आहे की जी रीत तुमच्या 24 तासाचा प्रत्येक सेकंद भरून काढेल. With something or the other, काही ना काही need, काही ना काही काही which ना will be काही important or not. एकामागे एक एकामागे एक एकामागे एक 24 तास चालू, मग ते महत्वाचं असो किंवा नसो. Amen. If you give in life, the life will fill you in some work or the other. जर तुम्ही जीवनाला पूर्णपणे आहारी गेलात तर जीवन तुम्हाला 24 तास बिझी ठेवेल, कधी यात कधी त्यात 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 त्यात. You need to dictate to life to fill what is important for that. तुम्ही जीवनाला आज्ञा करून सांगायचं की जे महत्वाचं आहे त्यालाच माझ्या जीवनात स्थान आहे. Amen. If you just flow with time and life, then life has a way of filling things which are mundane also in your day-to-day affairs. काळाबरोबर आणि जीवनाबरोबर जर आपण असेच वाहवत गेलो तर मग जीवन आणि काळ
दिवसातनं 24 तास तुम्हाला गोष्टींनी भरून टाकेल. If you don't plan up from morning, एका मागे एक काही ना काही सुरूच असेल. जर सकाळपासून तुम्ही प्लॅन आणि योजना केली नाही, life has a way of filling with things which will be very mundane. तर जीवनाकडे अशी एक रीत आहे की हे जीवन तुमच्या 24 तासातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद कुठल्या ना कुठल्या कामाने भरून टाकेल. And at night you will say, आणि रात्री तुम्ही म्हणाल, I did so much, but I don't know what I did. आज दिवसभर मी खूप काम केलं, पण आठवायला बसलं तर काय काम केलं ते आठवणार नाही. Erratic life. इरॅटिक म्हणजे ज्याला काही लक्ष नाहीये. Amen. We need to get out of erratism. असं नव्हे, त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. Amen. Amen. Bible says बायबल म्हणतं God has no variation. देवबापामध्ये व्हेरिएशन नाहीये. परमेश्वर कधी असा तर कधी तसा असं नसतं. Amen. God has no variation. देवबापामध्ये असं व्हेरिएशन नसतं की He's देव आज disciplined. तसा होता मग उद्या बदलला, असं नाही. देव शिस्तबद्ध आहे. Amen. Amen. Like small children, जसं लहान लेकरं every day रोज they get up in the morning, they go to school. सकाळी उठल्यानंतर शाळेत जातात. Every day. रोजची दिनचर्या, That is consistency. सातत्य. रोज सकाळी उठलं की शाळा, You can उठलं की put शाळा. in that child also consistency. त्या लेकरात पण तुम्ही ते सातत्य टाकू शकता. And the child will get up at exactly that time. आणि बरोबर ते लेकरू बघा त्याच वेळेला उठणार. In the beginning, you have to wake the child up. शाळेची सुरुवात जेव्हा होते मॉन्टेसरीला, नर्सरीला, तेव्हा अर्थात त्या लेकराला आपल्याला जागं करावं लागतं. उठ बाळा, शाळेची वेळ झाली. But पण after some years, जसे दिवस जातात, वर्ष जातात, if they have been getting up at 6 o'clock, their eyes will open whether you have the alarm on or not. आणि 6 वाजताची समजा त्यांची उठायची वेळ आहे शाळेला जायची, तर बरोबर 6ला त्यांचे डोळे उघडणारच. तुम्ही अलार्म लावा, लावू नका. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. if you need an alarm to wake you up, then you are too late for God. तुम्हाला जागं करायला जर गजर लावायची वेळ आली तर तुमच्याकडनं खूप उशीर झालाय देवाजवळ यायला. God has no जागं place. करायला अलार्म लावायची गरज पडता कामा नये. त्यावेळेला जाग आलीच पाहिजे. ही सवय पाहिजे, हे सातत्य पाहिजे. जर जागं करायला गजर लावायची वेळ पडली तर असं म्हणायला लागेल की तू देवाजवळ यायला टू लेट, खूप उशीर केलायस. God has no place for such a person. अशा माणसासाठी देवाकडे जागा नाही. If alarm has to wake you up, you have no desire की for God. गजर लावून तुला जागं करावं लागतं, याचा अर्थ देवासाठी तुझ्याकडे इच्छाच नाही. Desire wakes इच्छा. you up at इच्छा. proper time. देवासाठीची इच्छा, ती तळमळ, ती इच्छा तुला बरोबर त्यावेळेला उठवते. Desire is इच्छा. greater than your alarm clock. त्या अलार्म क्लॉक पेक्षा, त्या गजराच्या घड्याळपेक्षा तुझी इच्छा मोठी होईल बघ. Praise the Lord. Amen. I'm not saying you just throw away your clock. मी असं म्हणत नाहीये की आता घरी जाऊन ती घड्याळ फेकून द्या. Sometimes, कधी कधी even before the alarm goes, you wake up. गजर वाजण्या अगोदरच तुम्ही जागे होता. There are times you are ready for the alarm to, कधी कधी तुम्ही तयार असता, बा आत्ता गजर वाजेल, you are so used to it. सवय लागून जाते. And at times, कधी कधी you just wake up without the alarm going on. गजराशिवाय तुम्ही जागे होता, अलार्म नाही, काय नाही. There is that inner clock that is working in you. आतलं घड्याळ तुम्हाला जागं करतं. Amen. It's a duty or it's a desire or it's a passion. ते कर्तव्य असो, ती इच्छा असो का आवेश असो. When you think upon God, जेव्हा देवाचा विचार तुम्ही करता, you become like David. मग दाविदासारखे तुम्ही बनता. At night he gets up and meditates upon the Lord. रात्रीचा तो उठतो आणि देवाविषयीनं मनन करतो. Praise God. At nights he is worshipping God. रात्रीचा उठून बसतो आणि देवाची आराधना करतो. There he had clock and all that. कुठं काय घड्याळ बिड्याळ दाविदाकडे होतं. Passion, आवेश होता, love, प्रेम, duty, कर्तव्य, consistency. सातत्य. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय चालू ठेव. Thank you, Lord, for all things. धन्यवाद दे बाप्पा. Thank you for your angelic protection. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. तुझ्या देवदूतांच्या सायासाठी तुला Thank you for धन्यवाद. your angelic help. देवदूतांची मदत तू आम्हाला देतोस, त्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you, you have given each one of us an angel. आम्हाला प्रत्येकाला तू आमचा देवदूत दिलाय, त्याबद्दल तुला धन्यवाद. Angel is with us. देवदूत आमच्या बरोबर आहे. Jacob said, the angel who had been with me
याकोब म्हटला, जो देवदूत माझ्या समवेत होता, the angel who helped me, he says. ज्या देवदूतांनी मला मदत केली, याकोब म्हणतो. Yes. आमेन. We have an angel. आपल्याकडे प्रत्येकाचा देवदूत आहे. Our church has an angel. आपल्या चर्चचाही एक देवदूत आहे. The land of Dapodi has an angel. दापोडीचाही एक देवदूत The आहे. land of Pune has an angel. पुण्याचाही एक देवदूत आहे. Maharashtra has an angel. महाराष्ट्राचा एक देवदूत आहे. India has an angel. भारताचा देवदूत The आहे. four corners of the earth has angels. पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांचे देवदूत आहे. There is an angel for the fire, there is an angel for the water. अग्नीचा देवदूत आहे. अग्नीसाठी देवदूत आहे. पाण्यासाठी देवदूत आहे. There is an angel that wars. युद्ध करणारा देवदूत आहे. There is an angel that helps. मदत करणाराही देवदूत आहे. Angel who protects us from our enemies. शत्रूंपासून आपल्याला सुरक्षित ठेवणाराही देवदूत What आहे. a joyful Christian we ought to be. काय आनंदी ख्रिस्ती असायला हवं आपण. What a joyful Christian we ought to be. काय आनंदी ख्रिस्ती आपण असायला हवं. Fear should nowhere be around us. कुठेच आपल्या जवळपास भीती असता कामा नये. No fear. अजिबात भीती नको. No fear of anything or anybody. कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही माणसाची भीती नको. Because God's angels are with you. कारण देवाचे दूत तुमच्या बरोबर आहेत. आमेन. Put this in your spirit. हे आत्म्यात उतरवा. Put this in your spirit. हे तुमच्या आत्म्यात उतरवा You are not alone. की मी एकटी नाही. You are not alone. मी एकटा नाही. Angels came and ministered to Jesus in the garden. देवदूतांनी येऊन बागेमध्ये येशूची सेवा केली And they strengthened him. आणि येशूला ताकद देऊन गेले. What a joy. काय आनंद ना. Thank you, Father. देव बाप्पा तुझे आभार Thank you, मानतो. Jesus. येशू तुला धन्यवाद देतो. Thank you for your angels. तुझ्या देवदूतांसाठी तुला धन्यवाद. Lord, प्रभू we look to you आम्ही तुझ्याकडे पाहतो for the protection. संरक्षणासाठी. We don't look to angels, आम्ही देवदूतांकडे पाहत नाही, but we look to you. तुझ्याकडे पाहतो. We ask you आम्ही तुला मागतो to send forth angels. की तुझे देवदूत आम्हाला We मदतीसाठी want to पाठव. avail of angelic benefit in our आम्हाला lives. देवदूतांकडून येणारे लाभ जीवनात उपभोगायचे. Kenneth Hagin, the prophet of God, used to say, केनेदेगन देवाचा महान संदेशता असं म्हणून गेले, I used to wait for angels to supply me with the finance. मी वाट बघत असायचो की देवदूत येऊन मला पैसा पुरवून जातील. And I used to ask God, आणि मी देवाला विचारायचो, send your angels with the finance that I need. मी देवाला मागायचो की देवदूतांना पाठव, जो पैसा मला गरजेचा आहे तो पैसा घेऊन देवदूत पाठव. And he used to get it. आणि तो पैसा त्यांना मिळायचा. Just because he believed in the existence of angels. कारण एकच की ते देवदूतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायचे. You will receive answers more quickly मग बघा तुम्हाला पटकन उत्तर मिळतील. if you believe in the existence of जर angels. देवदूतांच्या अस्तित्वावर तुम्ही विश्वास ठेवला तर. Lord, I pray देव बाप्पा मी प्रार्थना करतो for all of my people. माझ्या या सर्व लोकांसाठी Open their eyes त्यांचे डोळे उघड that they may see the ministering angels. की त्यांना सेवा करणारे दूत दिसावे. Allow them to see. त्यांना सेवा करणारे दूत बघायची परवानगी दे. Even if they cannot see it with their physical eyes, let them experience it through their spiritual शारीरिक eyes. डोळ्यांनी जरी दिसले नाहीत त्यांना, तरी त्यांना आत्म्यातील डोळ्याने त्याचा अनुभव दे. Yes, Lord. होय प्रभू. This is my prayer for my people. ही माझी प्रार्थना आहे माझ्या लोकांसाठी. Open some of their eyes that they may see the visitation of angels. त्यांच्यातल्या काहींचे डोळे उघड की त्यांना देवदूतांचं दर्शन दिसावं, घडावं. Yes, why not? का नाही. Seek earnestly for spiritual gifts, Paul says. प्रामाणिकतेनं आध्यात्मिक दानांना शोधा असं पॉल म्हटलं. This is a gift. हे दान आहे. God will allow. खराबा शंदरो खोरो बाबा. God will allow. देव परवानगी देईल. When I was kneeling down and praying, जेव्हा मी गुडघे टेकून प्रार्थना करत I होतो saw मी पाहिलं myriads of angels around on top. अगणित In the देवदूत, heavens. अगणित देवदूत स्वर्गात वर. And I fell down. आणि मी खाली पडलो. With a great thud, I fell down. अगदी जोरात खाली पडलो. I couldn't get up. मला उठताच येईना. One look, एक नजर, it drained me out. एक नजर, एक दृष्टी आणि मी गळून गेलो पार. मग खराब आहे. Sometimes, कधी कधी when Kenneth Hagin used to sit in his van, केनेदेगन जेव्हा त्यांच्या व्हॅन मध्ये बसायचे, suddenly, अचानक he used to hear some fluttering sound of some wings. त्यांना काही पंखांचा आवाज यायचा. He was so sensitive to angels. ते इतके संवेदनशील होते देवदूतांविषयी. He used to say, ते म्हणायचे,
I know you are there. मला माहित आहे तू आलास. I know you are there. मला माहित आहे तुम्ही आलात. Because he used to hear the flutter of wings. कारण पंखांचा आवाज त्यांना ऐकू यायचा. At time when he was alone, कधी कधी जेव्हा ते एकटे असायचे he used to hear some sound. काही ध्वनी त्यांना And he यायची, used to sense in his spirit. काही आवाज त्यांना यायचा आणि आत्म्यात त्यांना जाणवायचं. Because at times he used to not see the angels, but he used to sense in his spirit. कधी कधी त्यांना देवदूत दिसायची नाहीत, पण आत्म्यात जाणवायचं. And he used to say, आणि मग ते म्हणायचे, I know you are there. मला माहित आहे तू आलास. Thank you, God, for your angel. धन्यवाद दे बाप्पा तुझ्या देवदूतासाठी. He was so sensitive. इतके ते जाणीव ठेवून असायचे. I pray that we all become sensitive to angels. मी अशीच प्रार्थना करतो की आपण Activity. सर्वजण देवदूतांच्या कार्याविषयीनं अशीच जाणीव ठेवणारे व्हावं. Yes. Everyone, Lord. प्रत्येक जण दे बाप्पा, Let them प्रत्येक become very sensitive to the ministry of angels. प्रत्येकाला देवदूताच्या सेवेविषयी, देवदूतांच्या सेवेविषयी एक जागृतता दे. Protect my people, Lord. माझ्या लोकांना सुरक्षित ठेव Save प्रभू. my people, माझ्या Lord. लोकांना वाचव प्रभू. Bless my people, माझ्या Lord. लोकांना आशीर्वाद दे प्रभू. अबा खराबा Let there be more of angelic activity in their lives. त्यांच्या from जीवनात today. देवदूतांचं कार्य आजपासून वाढू दे. मा संदरो खोलो मा शांत. We believe in angels. आम्ही देवदूतांवर विश्वास We ठेवतो. believe in God's angels. आम्ही देवाच्या देवदूतांवर विश्वास We believe ठेवतो. in ministering angels. आम्ही सेवा करणाऱ्या देवदूतांवर विश्वास ठेवतो. They have been sent for us. होय देव बाप्पा, आमच्यासाठी हे देवदूत तू पाठवले. So I thank you, Father, मी तुझे आभार मानतो देव for बाप्पा. the angels that are ministering to us. जे देवदूत आमची सेवा करतायत त्यांच्यासाठी Come on, तुला say it. धन्यवाद. बोला बोला I बोला. thank you, Lord, म्हणा धन्यवाद प्रभू. for sending the ministering angels to me. सेवा करणारे दूत तू माझ्याकडे पाठवले I म्हणून acknowledge them. मी कबूल करतो. I acknowledge their presence. मी त्यांचा सहवास कबूल करतो. I know मला माहित आहे my angel is there with me. माझा देवदूत माझ्या बरोबर आहे. You have sent. तू पाठवलाय So I thank you. म्हणून मी तुझे आभार मानतो. Don't thank the angels. Don't worship the angels. देवदूतांचे आभार मानू नका, देवदूतांची आराधना करू नका. Thank God. परमेश्वराचे आभार माना, Worship God. परमेश्वराची आराधना करा And say thank you, Lord, आणि म्हणा धन्यवाद प्रभू. for the many times you sent angels for my protection and help and blessing. ज्या अनेक वेळेला तू देवदूत पाठवले माझ्या संरक्षणासाठी, मदतीसाठी आणि आशीर्वादासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Through the hands of angels, God sends many, many things. देवदूतांच्या हस्ते देवबाप बऱ्याच गोष्टी पाठवतो. Even healings He sends through angels. आरोग्य सुद्धा तो देवदूतांच्या हस्ते पाठवतो. Thank you, Lord God. अबा खराबा Thank you, Father. धन्यवाद देव बापा. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद. When the angel was coming with the answer for Daniel, ज्या देवदूत दानिएलकडे उत्तर घेऊन निघाला, the evil forces stopped that answer to come to him. दुरात्म्यांच्या शक्तीनं त्याला अडवलं. उत्तर त्याच्याकडे येण्यापासून अडवलं. Yes. The devil doesn't want angels to help God's people. सैतानाची इच्छा नाही की देवाच्या दूतांनी देवाच्या लोकांना मदत करावी. But But- we need to continue praying. आपण प्रार्थना कायम करायची. It all depends on a consistent prayer life. हे सगळं आपल्या सातत्याच्या प्रार्थनेच्या जीवनावर अवलंबून आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Bless my people tonight. माझे लोक आज रात्री आशीर्वादित. Heal my people tonight. माझ्या लोकांना आज रात्री आरोग्य दे. Protect my people tonight. माझ्या लोकांना आज रात्री संरक्षण दे. Let them win favor. त्यांना अनुग्रह जिंकू दे. Let them get preferential treatment. त्यांना प्राधान्याची सेवा दे. Let them get advantages in their life. त्यांच्या जीवनात त्यांना लाभ करून दे. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Thank you for answering our prayer. आमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल In Jesus' धन्यवाद. name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो. Amen and amen. आमेन आमेन Praise God. आमेन.